इति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा सर्वांचे आजच्या गीता शृंखलेतील 14व्या अध्यायामध्ये सर्वांचे आपले स्वागत. अपेक्षित आहे सगळ्यांना आवाज येत असेल माझा. आजचा गीता सारांश मधील आपला 14वा अध्याय आहे. जवळपास आपली गीता आता 14व्या अध्यायापर्यंत आपण पोहोचलो आहोत. तर एक 14व्या अध्यायामध्ये आपण एक सुरुवात करण्यापूर्वी आपण अगोदर 13व्या अध्यायावरील एक थोडेसा काय आपण बघितलं ते तर थोडक्यात आपण एक रिव्हिजन घेऊयात. 13व्या अध्यायामध्ये आपण काय केले, काय ऐकलं किंवा किती आपल्या लक्षात आहे, तर एक थोडक्यात मी एक रिव्हिजन देते 13व्या अध्यायाची. तर 13व्या अध्यायामध्ये आपण चार प्रकार बघितले. चार ह्याच्या विभागामध्ये आपण हे केलेले होते, पाठ केले होते 4 विभागामध्ये त्याचे. तर पहिल्या भागामध्ये आपण बघितले की जे अर्जुनाचे 6 प्रश्न होते, की अर्जुनाने कुठले कुठले प्रश्न विचारले. तर अर्जुनाचे जे 6 प्रश्न होते तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की शरीर आणि आत्मा परमात्मा यांमधील संबंध काय आहे हे पहिल्या विभागामध्ये आपण बघितले. दुसऱ्यामध्ये आपण बघितले ज्ञानाची प्राप्ती ही कशा पद्धतीने होऊ शकते आणि सगळ्यात महत्वपूर्ण योग्यता ही त्याची काय असू शकते. तसेच निरंतर आणि अमिश्रित भक्ती म्हणजे काय, सगळ्यात अनिवार्य गुण कुठले आणि प्रामाणिक गुरुची शरण आपण का घेतली पाहिजे. तसेच अजून महत्वपूर्ण गुणही आपण या अध्यायामध्ये बघितले. तिसऱ्या भागामध्ये आपण बघितले की आत्मा आणि परमात्मा मध्ये आत्म्याचे गुण आपण बघितले. तसेच परमात्म्याच्या ज्या काही क्वालिटीज आहेत त्या आपण त्याच्यामध्ये बघितल्या. आणि चौथ्या विभागामध्ये आपण बघितले की परम पुरुष हे कोण आहेत, म्हणजे भगवंत कोण आहेत. त्याच्यामध्ये आपण बघितलं की एका जीवात्म्याच्या कुठले गुण आहेत, प्रकृतीचे गुण कुठले आहेत किंवा परमात्म्याचे गुण कुठले आहेत आणि एक पूर्णत्वाची प्राप्ती ही आपल्याला कशामुळे होऊ शकते. आणि तसेच आपण ज्ञानाची प्राप्ती ही कशा पद्धतीने होऊ शकते आणि त्याचं अंतिम स्थान काय आहे, त्याचं गंतव्य काय आहे हे आपण थोडक्यात 13व्या अध्यायामध्ये बघितले. तर आता 13व्या अध्यायामधील 22वा जो श्लोक आहे तर तो 22वा श्लोकामध्ये एकच मिनिट 22वा जो श्लोक आहे तर त्या 22व्या श्लोकामध्ये अर्जुन, आता आपला हा 14वा अध्याय आहे, तर 14व्या अध्यायामध्ये 3 गुण कुठले कुठले असतात आणि त्या गुणांच्या अंतर्गत आपण कशा पद्धतीने आपले जीवन किंवा आपल्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या चालतात, तर हे आपण आता 14व्या अध्यायामध्ये बघूयात. तर ह्या 14व्या अध्यायामधील हे जे गुण आहेत 3 गुण, की ज्यामध्ये अर्जुन 13व्या अध्यायामध्ये 22व्या श्लोकामध्ये हा प्रश्न विचारत आहे अर्जुन की हे गुण म्हणजे काय आहेत किंवा या गुणांच्या अंतर्गत मनुष्याचे जीवन कशा पद्धतीने कार्यरत होते. तर हा अर्जुन आपल्याला ह्या 22व्या श्लोकामध्ये प्रश्न विचारतो. तर आपण बघू शकतो की हा अध्याय इतका महत्वाचा आहे की 14व्या अध्यायामध्ये आपण बघू शकतो की 14व्या अध्यायामध्ये काय काय आपण घेणार आहोत. तर हा अध्याय इतका महत्वाचा आहे. तर 17वा आणि 18वा या अध्यायामध्येही भगवंत या विषयावर चर्चा करत आहेत. तो हा अध्याय इतका महत्वपूर्ण आहे. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या ह्या 14व्या अध्यायाकडे. तर या 14व्या अध्यायामध्ये आपण 4 विभाग केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण बघूया की आपण काय काय त्याच्यामध्ये प्राथमिक बघणार आहोत. तर पहिल्या भागामध्ये आपण बघूया की 1 ते 9 श्लोकामध्ये आपण हे जे गुण आहेत, जे प्रकृतीचे 3 गुण, ज्या अंतर्गत आपण कशा पद्धतीने कार्य करतो किंवा जीवन जगतो, तर हे प्रकृतीचे 3 गुण आपण याच्यामध्ये बघूयात.
आणि दुसऱ्या विभागामध्ये आपण बघणार आहोत 10 ते 13 श्लोक जे आहेत की ह्या गुणांची प्रधानता, म्हणजे हे जे 3 गुण आहेत तर ह्या 3 गुणांमध्ये कुठला गुण कधी वर जातो, कधी कुठला गुण खाली येतो, कुठल्या गुणामध्ये आपण राहतो, तर या गुणांची जी प्रधानता आहे तर ह्यामध्ये कॉम्पिटिशन असते एक प्रकारची. आपण बघू शकतो की याच्यामध्ये एक कॉम्पिटिशन राहते. तर हे कॉम्पिटिशन चालू असते. तर ह्या गुणांची प्रधानता कशा प्रकारे वर खाली होते ते आपण बघूया. आणि तिसऱ्या विभागामध्ये आपण बघणार आहोत 14 ते 18 श्लोक आहेत. त्या अंतर्गत आपण बघणार आहोत की याच्यामध्ये आपले कार्य कसे चालते आणि ह्या गुणांअंतर्गत जे येणारा मृत्यू आहे तो कशा पद्धतीने येतो. आणि चौथ्या विभागामध्ये बघूया की आपण ह्या 3 गुणांना आपण कशा पद्धतीने पार करू शकतो. तर आता आपण आपल्या पहिल्या श्लोकाकडे वळूया की हा 9वा श्लोक आहे ह्या अध्यायामधील, की 9व्या श्लोकामध्ये 9वा श्लोक आहे की या अध्यायामध्ये आपण बघूया की ह्या 9व्या श्लोकामध्ये भगवंतांनी या 3 गुणांचे वर्णन थोडक्यात केले आहे. सत्वं सुखे संजयति रज कर्माणि भारता ज्ञानमावृत्य तु तमा प्रमादे संजयत युता. तर या श्लोकामध्ये या श्लोकामध्ये भगवंत या गुणांविषयी सांगत आहेत की हे गुण म्हणजे काय आहेत. तर याचं श्लोकांचं भाषांतर आपण बघूया. याच्यामध्ये भगवंत म्हणत आहेत की हे भारता सत्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो, रजोगुण गुण सकाम कर्माशी बांधतो आणि तमोगुण त्याचे ज्ञान आवृत्त करून मूर्खपणाशी बांधतो. तर हे जे सत्व, रजो आणि तमोगुण जे आहेत तर या तमोगुण 3 गुण आहेत हे प्रकृतीचे, आणि या 3 गुणांचं वर्णन भगवंत या श्लोकामध्ये आपल्याला सांगत आहेत की सत्वगुण काय करतो, रजोगुण काय करतो, तमोगुण काय करतो. तर ही जी सेकंड स्लाइड आहे तर या स्लाइड मध्ये आपण बघू शकतो की सत्वगुण आणि रजोगुण हा कशा पद्धतीने आपल्यावर कार्यरत असतो. तर ह्याच्यामध्ये हे जे 3 गुण आहेत तर या 3 गुणांमध्ये शारीरिक असेल, मानसिक असेल किंवा भावनिक असेल, या तिन्ही गुणांवर ह्या तिन्ही ज्या गोष्टी असतात आपल्या भावनिक, मानसिक, शारीरिक या सर्वांवर हे 3 गुण आपल्याला कंट्रोल करत असतात. आणि जसं ज्या प्रकारे आपल्यावर ते कंट्रोल करतात त्या प्रकारे त्याच प्रकारचं कार्य आपण करत असतो आणि तशाच प्रकारचे रिझल्ट आपल्याला मिळत असतात. तर हे थोडं हळूहळू आपण जसे जसे पुढे जाऊ तसे समजायला अजून हे सोपे जाईल. की मी सांगण्याचा हे करते की जसं जसं आपण एखादा विचार आपल्या मनामध्ये काही व्यक्त केला, मनामध्ये आला किंवा तो व्यक्त केला, रिव्हील केला किंवा त्याची काही जी ऍक्टिव्हिटी केली, तर ही कुठलीही गोष्ट असू दे, मनामध्ये असेल, फिजिकल लेवलवर कुठली ऍक्टिव्हिटीज असेल, भावनिक लेवलवर, इमोशनल लेवलवर असेल, तर हे 3 गुण जे आहेत ह्या 3 गुणांनी आपण बांधलेले गेलेलो असतो आणि हे 3 गुण त्या प्रकारे आपल्यावर कार्य करत असतात. आता खरं तर पाहायला गेलं तर ह्या 3 गुणांचा अर्थ काय आहे? तर नेमका अर्थ काय आहे आपण बघू शकतो की ह्या 3 गुणांचा. तर हे 3 जे गुण आहेत, एक अदृश्य प्रकारची रस्सी आहे. बॅक. ही अदृश्य प्रकारची एक रस्सी आहे की जसं ह्या भौतिक जगामध्ये आपण राहतो तर आपल्याला एक भौतिक जगामध्ये आपण कशामुळे कार्य करतो, कशामुळे राहतो, कशामुळे आपल्या भावना व्यक्त होतात, तर ही एक प्रकारची अदृश्य अशी रस्सी आहे आणि त्या रस्सीद्वारे मनुष्याला बांधले गेलेले असते. तर ही कठपुतळी प्रमाणे आपण हे सत्व, रजो आणि तमोगुण याद्वारे आपण कार्य करत असतो. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की जसं आपण म्हणतो की कंडिशनिंग, की आपण एखादं आईस्क्रीम वगैरे आणलं तर आपण काय म्हणतो की त्याला ते थंड हवेच्या ठिकाणी म्हणजे बाबा आता फ्रीझर मध्ये आपण ठेवतो, कारण त्याला कंडिशनिंग लागतं की एक प्रकारचं वातावरण लागतं, त्याला त्या प्रकारची वातावरण निर्मिती लागते, तर त्या ठिकाणी ठेवावं लागतं. अगदी तसंच आपण सुद्धा ह्या जगामध्ये राहतो तर आपण सुद्धा आपल्याला सुद्धा हे 3 जे गुण असतात ना एक प्रकारचे कंडिशनिंग असतात, ते वातावरण तयार करतात, त्या वातावरणामध्ये आपण राहतो. तर एक सायंटिस्ट होते, सायकोलॉजिस्ट, तर त्यांनी एक असा बॉक्स बनवला. स्किनर नाव होतं त्यांचं, स्किनर. तर त्यांनी काय केलं, एक छोटासा बॉक्स बनवला आणि त्या छोट्या बॉक्समध्ये त्यांनी एक उंदीर सोडला
आता उंदीर सोडल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी काय केले, की एक 2 बटन होते. तर ते 2 बटन त्यांनी काय केले, की एका बटनमध्ये शॉक बसणारं बटन होतं, की बटन दाबलं गेलं की शॉक बसणार आणि दुसरं बटन जे होतं त्याच्यामध्ये त्यांनी एक खाद्य होतंच, खाद्य सोडलेलं, की ते बटन दाबलं गेलं की त्याला खाद्य मिळणार. तर ॲक्चुअली अगोदर जो उंदीर सोडलेला होता, त्याला ते अगोदर लक्षात नाही आलं, की अगोदर त्यांनी चुकून इकडलं-तिकडलं बटन दाबलं आणि मग नंतर त्याच्या लक्षात आले, की आपण कशा पद्धतीने कुठल्या ह्यानी आपल्याला शॉक बसत आहे, कुठल्या बटनाने आणि कुठल्या बटनाने आपल्याला खाद्य मिळते. तर हे त्यांनी शिकून घेतले. तर शिकून घेतल्यानंतर ते स्किनर यांच्या लक्षात आलं. तर त्यांनी काय केलं परत काही दिवसांनी परत ते बटन चेंज केलं, की ज्या बटनाद्वारे त्यांना खाद्य मिळायचं त्या बटनात त्यांनी परत करंट सोडला आणि जिथे करंट बसायचं तिथं खाद्याचं बटन परत त्यांनी हे केलं. तर ते उंदराने काही दिवसांनी ते पण शिकून घेतलं, आत्मसात केलं, की अरे नाही ह्याच्या 1, 2, 3 वेळा त्याला झटका बसला. पण नंतर त्याच्या लक्षात आलं, की नाही आपल्याला याद्वारे करंट बसत आहे. तर हे सांगण्याचं इंटेन्शन काय, की त्याच्यातून आपण काय शिकू शकतो, की वातावरणानुसार आपली वर्तवणूक घडत असते. आपला ॲटिट्यूड बदलत असतो आणि आपल्याला आपले जे व्यवहार आहे, आपल्या जगण्यातले, जीवनातले ते बदलत असतात. म्हणजे एक प्रकारे ते कंडिशनिंग करतात आपल्याला. म्हणजे बाहेरचं जे वातावरण आहे, तर त्या बाहेरच्या वातावरणावर आपलं कुठलंच कंट्रोल नाहीये, की जसं वातावरणाचं जसं बाहेरचं क्लायमेट चेंज होतं, त्यानुसार आपण आपल्या स्वतःमध्ये बदल करत असतो. कारण बाहेरच्या वातावरणावर आपला काहीही कंट्रोल नसतं, की जसं आपण ते बघू शकतो, की त्या उंदीर जो आहे, त्याचं त्या बटनावर कुठलंच कंट्रोल नाहीये. हं, की कुठलंही नियंत्रण नाहीये त्या बटनावर. परंतु बटनावर नियंत्रण नाही, पण त्याची जी परिस्थिती आहे, की तो त्या परिस्थितीनुसार बदलतो. तसंच जसं जसं आपल्या जीवनामध्येही काही कार्य आपण जेव्हा करतो, तर काही कार्य अशी असतात, की त्याद्वारे आपल्याला झटका बसतो. म्हणजे काही कार्य चांगली असतात, की त्यातून आपल्याला आनंद मिळतो. काही कार्य अशी असतात, की त्याच्यातून दुःख मिळतं. पण जेव्हा आपल्याला दुःख मिळतं एखाद्या गोष्टीचं जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचं दुःख मिळतं किंवा त्रास होतो, तर ते आपण ते थांबवतो आणि ते कार्य थांबवल्यानंतर ते आपल्याला लगेच लक्षात येतं, की काही आनंद मिळतो, की ते कार्य आपण परत करतो. म्हणजे याचा अर्थ काय, की आपण बाहेरच्या वातावरणानुसार स्वतःला बदलत असतो. म्हणजे हे जे 3 गुण आहेत, या 3 गुणांनुसार आपण आपल्या स्वतःमध्ये आपण आपण कार्यरत असतो. तर पण सांगण्याचं इंटेन्शन काय, की बाहेरच्या गोष्टीवर, की जसं आता आपण बघतो, की कोव्हिड आलेला आहे. कोव्हिड. तर आपण काय करू शकतो का? आपलं नियंत्रण आहे का त्याच्यामध्ये? आणि आपण म्हणतो की एक सेकंड फेज आलेली आहे त्याची, नंतरची फेज आलेली, की आपली प्रतिकार क्षमता वाढते हळू-हळू. मनुष्याची प्रतिकार क्षमता हळू-हळू वाढणार आणि त्याचा काही परिणाम होणार नाही. म्हणजे सांगण्याचा उद्देश हा की त्याचा परिणाम आपल्या आपल्या हातात त्या गोष्टी नाहीयेत, परंतु आपल्याला ते कंडिशनिंग करतात हे 3 गुण. तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे बाहेरच्या गोष्टींवर आपलं कंट्रोल नाहीये. तर आपण बघू शकतो, की हे 3 जे गुण आहेत, त्या 3 गुणांची जी ओळख आहे, ती आपण कशा पद्धतीने करू शकतो? कशा पद्धतीने आपल्याला हे प्रकृतीचे 3 गुण ओळखू शकतात? की जसं आपला जो आत्मा आहे ना, जसं एखादी सफेद ट्यूब लाईट असेल, तर त्या सफेद ट्यूब लाईट प्रमाणे आपली आत्मा असतं. आपला आत्मा आहे म्हणजे आपला आत्मा पवित्र आहे. तो कुठेही दूषित नाही. परंतु जसं एखादी ट्यूब लाईट आहे आणि त्या ट्यूब लाईटला आपण बघितलं, की जेलटिन जे कलरचा जो प्लास्टिकचा जो जेलेटिन पेपर असतो, एखाद्या ट्यूबलाईटला आपण जर तो पेपर चिकटवला, कधी व्हाईट असेल किंवा निळा असेल, ब्लू असेल, रेड कलरचा असेल. आपण जर त्या ट्यूबलाईटला चिकटवला, तर त्या ट्यूबलाईटला चिकटवल्यानंतर काय होतं, की रेड लावलं तर रेड लाईट दिसते, ब्लू लावलं तर ब्लू लाईट दिसते. अगदी तसंच आपला जो आत्मा आहे, हा आत्मा त्या 3 गुणांनी आवृत्त केलेला आहे पूर्ण. त्या 3 गुणांनी आणि त्या ट्यूबलाईट प्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये आपले वेगवेगळे जे विचार असतात, विचारधारा असतात, जीवन असतं, त्या पद्धतीने आपण आपले विचार व्यक्त होत असतात या 3 गुणांअंतर्गत. म्हणजे आपला आत्मा हा पवित्र असतो. परंतु आत्मा पवित्र असला तरी ह्या जेलेटिन पेपर सारखे त्याच्यावर हे 3 गुण कार्य करत असतात. तर आपण बघूया की ह्या 3 गुणांची ओळख जी आहे, तर हे 3 गुण जे आहेत, की जे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण असे 3 गुण आहेत हे. तर हे सत्व, रजो आणि तमोगुण तर हे एक प्रकारचं प्राथमिक रूपी रंगरूपी बंधन आहे, की जसे आपण बघितलं ट्यूबलाईटला निळा, पिवळा, हिरवा ज्या प्रकारे जेलेटिन पेपर आपण चिकटू त्याप्रमाणे कलर दिसतो आपल्याला. मग तसंच आपल्या सुद्धा जीवनामध्ये आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीला हे सत्व, रजो आणि तमोगुण प्रभावित करतात. तर यातलं आपण बघूया, की आपलं चरित्र
की आपलं चरित्र जे आहे, की हे चरित्र असेल किंवा आपलं आचरण असेल, जीवनाचा एक दृष्टिकोन असेल, या सर्व गोष्टींवर हे सत्व, रजो आणि तमोगुण प्रभावित करत असतात आपल्या या जीवनातील प्रत्येक गोष्टीला. आणि वेगवेगळ्या स्तरांवर यांचा प्रभाव होत असतो, की जसे शारीरिक आहे, मानसिक आहे किंवा भावनिक आहे, की जसं आपलं कॅरेक्टर बदललं, चरित्रावर त्याचा इफेक्ट होत असेल, तर शारीरिक रूपाने, आचरण असेल तर मानसिक रूपाने, भावनिक रूपाने, ह्या सगळ्या गोष्टींवर हे सत्व आणि रज तमोगुण इफेक्ट करत असतात. तर आता हे चांगलं समजून घेण्यासाठी प्रत्येक वेळेस आपण एक लाईफ लेसन घेतो, अनमोल शिकवण शिकतो प्रत्येक याच्यामधून. तर ह्याच्यामध्ये आपण ह्या वेळेस तीन तीन स्टोरीज घेतलेल्या आहेत. एक केस स्टडी म्हणून आपण म्हणू शकतो त्याला, की हे 3 गुणांअंतर्गत हे आहेत, स्टोरीज आहेत. आणि ही ही म्हणजे ही काल्पनिक कथा आहे, पण काल्पनिक आहे, पण आपल्या जीवनाच्या व्यवहार जे आहेत किंवा आपल्या जीवनाच्या रोजच्या रेग्युलरची जी दिनचर्या आहे त्याच्यावर आधारित आहे. तर ह्या 3 मी स्टोरीज तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे आणि ह्या 3 स्टोरीज ऐकून नक्कीच आपल्या प्रत्येकाला वाटेल, की आपण कुठल्यातरी एका एका कुठल्यातरी एका जी एक फॅमिली आहे, 3 फॅमिलीची मी जी स्टोरी सांगणार आहे, की कुठल्यातरी एका फॅमिलीशी आपण कनेक्ट करतो आणि कुठलीतरी एक फॅमिली आपले आपली आपली लाईफस्टाईल आहे किंवा हे माझे जीवन आहे, असे आपल्याला नक्कीच वाटेल. तर हे समजण्याकरता एक पारिवारिक कथा आहेत ह्या आणि याद्वारे आपण एक लाईफ लेसन आपल्या जीवनामध्ये शिकू शकतो. तर ही एक जीवनातून ह्याच्यातून आपल्याला नक्कीच प्रेरणा तर मिळेलच, परंतु हे 3 गुण कशा पद्धतीने प्रभावित करतात आपल्या जीवनाला, तर ते आपण बघू शकतो. तर आता हे आहे एक सुखी परिवार, की याच्यामध्ये आपण बघू शकतो, की बाला आणि लक्ष्मी असे चांगले डॉक्टर आहेत. एम-बी-बी-एस झालेलं आहे. त्यांनी नंतर एम-डी केलं आणि ते दिल्लीमध्ये होते. दिल्लीमध्ये त्यांनी त्यांचं एज्युकेशन वगैरे केलेलं आहे आणि खूप छान फॅमिली आहे अगदी. स्वतः ते चांगले डॉक्टर आहेत. नंतर एम-डी झाले. त्यांना चांगला सिटीमध्ये जॉब मिळत होता. परंतु त्यांनी तो जॉब केला नाही आणि त्यांनी गावाकडल्या एका ठिकाणी स्वतःचं एक छोटं हॉस्पिटल चालू केलेलं आहे आणि ते खूप चांगल्या पद्धतीने समाजाची, लोकांची सेवा करत आहेत. कारण त्यांना कुठल्याही गोष्टीची हे नाहीये, की मला आता पैसा मिळाला पाहिजे किंवा पैसा हे माझं ध्येय आहे, असं नाही, की त्यांना एक कुठेतरी समाजाशी रिलेटेड कुठेतरी कनेक्ट व्हायचं आहे आणि त्यांची सेवा करायची आहे. आणि त्यांना 2 मुलं आहेत, की त्यांची जी पत्नी आहे लक्ष्मी, तर ती ही पत्नी खूप छान आहे, की आपल्या पतीवर प्रेम करणारी, मुलांवर प्रेम करणारी, कुटुंबाची खूप छान पद्धतीने काळजी घेणारी आहे. आणि यांना एक सुंदर, त्यांच्या घराभोवती त्यांनी खूप सुंदर गार्डन केलेलं आहे. छान बाग आहे आणि काही गायींचं पालन ते करतात. तर बागेमध्ये खूप छान त्यांनी बाग, फुलांची एकदम डेव्हलप केलेली आहे. गायीचीही सेवा करतात छान पद्धतीने. त्यांची मुलंही त्याच्यामध्ये नकळतपणे त्यांच्यावर ते संस्कार रुजत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, की यांना हे जे बाला आहे, अ, तर त्यांना ना फिलॉसॉफिकल पुस्तकं वाचण्याची खूप आवड आहे, की फिलॉसॉफिकल, काही इन्स्पायरिंग, आत्मकथा अशा पद्धतीची पुस्तकं वाचण्याची त्यांना खूप आवड आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते अगदी नाममात्र फी घेतात लोकांकडून. की आता आपल्याला प्रश्न पडू शकतो, की मग यांचं जीवन चरित्र चालतं कसं? म्हणजे चरितार्थ, यांची उपजीविका जी असेल. तर लोकांशी खूप कनेक्टेड आहेत, लोकांवर प्रेम करतात, मदत करतात. त्यामुळे लोकही त्यांना स्वतःहून डोनेशन देतात आणि ह्या डोनेशन म्हणजे त्यांना भरपूर काही डोनेशन्स येतात आणि त्या डोनेशन मधून त्यांचं बऱ्यापैकी त्यांच्या जीवनाचं खूप आनंदाने ते जीवन जगत आहेत. आणि एक 8 दिवसातून 1-2 वेळा एक मंदिर आहे त्यांच्या जवळ, ते घराच्या जवळ. तर त्या मंदिरामध्ये ती भगवंतांची जी काही आहे कृतज्ञता, ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते जातात. ही अशी सुंदर फॅमिली आहे. 2 वाले आणि सुखी परिवार आहे. असे काही नाही की त्यांच्याकडे खूप पैसा आहे. पण एक कुठेतरी एक समाधान आहे आणि समाधान असल्यामुळे जीवनामध्ये जगण्याचा जो आनंद आहे, तो ते आनंद घेत आहेत. तर आता आपण दुसरा एक परिवार बघूया. आता आपण हा परिवार बघितला. तर दुसरा परिवार बघूया आपण, की हा जो परिवार आहे, हा अत्याधिक व्यस्त परिवार. व्यस्त परिवार म्हणजे आता हा परिवार राहतो कुठे? तर हा मुंबईमध्ये राहतो हा परिवार. तर या मुंबईमध्ये राहतात. तर हे आहे, की कपल जे आहे, की राकेश आणि सोनम यांचं नाव आहे. तर हे राकेश जे आहेत, शेअर मार्केटमध्ये खूप चांगल्या पोस्टवर आहेत. शेअर मार्केटमध्ये. त्यांनाही 2 मुलं आहेत आणि पत्नी जी आहे त्यांची सोनम,
तर ती हाऊसवाईफ म्हणजे ती पण अगोदर जॉब करत होती, पण आता हाऊसवाईफ आहे. कारण एक छोटी मुलगी आहे त्यांना 1 वर्षाची आणि त्यांना कुठेतरी असं वाटतं, की ही मुलगी मला ॲक्सिडेंटली झालेली आहे. अशा पद्धतीने त्यांची एक विचारधारा आहे आणि हे जे शेअर मार्केटमध्ये काम करतात, तर यांचं ऑफिस जे आहे, तर ते साधारणतः 2 तास त्यांना त्या ऑफिसमधून म्हणजे घरापासून ऑफिसमध्ये जायला लागतात. गाडी वगैरे आहे, ड्रायव्हर आहे छान. असं काही नाही, की त्यांना चालत जायचंय. परंतु त्यांची एक ती डोकेदुखी आहे, की मला त्यांचा ट्रॅव्हलिंगमध्ये बराचसा वेळ जातो. पण त्याच्यामध्ये त्यांना अशी तक्रार काही नाहीये त्याच्यामध्ये. त्यांना तक्रार म्हणजे त्यांना आनंद आहे, की त्यांना त्यांच्या लाईफचं जीवनाचं जे ध्येय आहे, ते काय आहे, की मनी इज हनी. म्हणजे त्यांना पैसा जो आहे, तो एखाद्या मधासारखा लागतो आणि त्यांना त्या प्रकारे जर काही त्रास होत असेल, तर त्यांना त्याच्याबद्दल काही तक्रार नाहीये. कारण त्यांना भरपूर पैसे मिळत आहेत त्याच्यामध्ये त्या कामाच्या आणि दिवसभर ते बिझी असतात, व्यस्त असतात. पण त्याच्या बदल्यात त्यांना पैसा मिळतो. त्यामुळं ते खुश आहेत. त्यांना त्यांच्या जीवनाचं हे आहे, की जर पैसा माझ्याकडे असेल, तर मी जीवनातील प्रत्येक गोष्ट विकत घेऊ शकतो. मग ती कुठलीही गोष्ट असू दे. अशी त्यांच्या जीवनाची एक विचारधारा आहे आणि त्यांची ही जी पत्नी आहे, की तिची मुलं आता ही त्यांची छोटी मुलगी आहे, एक मोठा आहे, की ते तिला जॉब करायचा आहे, पण मुलीमुळं करू शकत नाही. आणि घरी पैसा वगैरे भरपूर असल्यामुळे लाईफस्टाईलही त्या पद्धतीची आहे. खूप छान घरामध्ये सगळ्या फॅसिलिटीज आहे. छोट्या बाळाला सांभाळण्यासाठी आयाज आहे. सगळ्या गोष्टी त्यांच्या घरामध्ये अवेलेबल आहेत. ज्या आधुनिक फॅमिलीमध्ये ज्या असतात, की जे कुठलीही गोष्ट वॉशिंग मशीन पासून असू दे, कुठलीही गोष्ट काहीही म्हणजे सगळं यंत्राद्वारे कार्य केले जातात किंवा मनुष्याद्वारे नोकर ठेवून ते काम करत आहेत त्यांचे. फक्त त्यांची एक त्यांना वाईट वाटतंय त्यांच्या पत्नीला, की मी बाहेर जाऊन छोट्या बाळामुळे मी बाहेर जाऊन शॉपिंग करू शकत नाही. तर त्यांचा बराचसा वेळ जो आहे, तो शॉपिंगमध्ये जातो, ऑनलाईन शॉपिंगमध्ये आणि ऑनलाईन शॉपिंगमध्ये बऱ्याचशा गोष्टी त्या नेहमी सर्च करत असतात, की बरेचसे काही-काही गोष्टी कुठल्या-कुठल्या घरामधल्या किचनमधल्या असतील किंवा राहण्याच्या असतील, उपभोग्य वस्तू असतील. प्रत्येक गोष्ट त्यांचा वेळ जो आहे, तो ऑनलाईन शॉपिंगमध्ये जातो. आणि असे काही नाही, की पती-पत्नीमध्ये भांडणं होत नाहीत. भरपूर भांडणं होतात, त्यांच्यामध्ये वाद होतात. पण शनिवार, रविवार आला, की त्यांची आउट ऑफ असतात ते. बाहेर जातात कुठेतरी फिरायला. फिरायला गेल्यानंतर छान अ, मजेत 2 दिवस शनिवार, रविवार गेला, की ते सगळ्या गोष्टी विसरून जातात. आणि अजून एक त्यांच्या जीवनाचं हे एक आहे, की ते वर्षातून जे आहेत हं, ते एक पिकनिक बाहेरच्या देशामध्ये जातात 15 दिवसासाठी फिरण्यासाठी. आणि त्यामुळे त्यांना एक अशी त्यांच्या जीवनामध्ये एक विचार आहे, की जेव्हा आम्ही असं 15 दिवसासाठी आम्ही जातो बाहेरच्या कंट्रीमध्ये ट्रिपसाठी, तेव्हा आमचा जो काही स्ट्रेस आहे, ज्या काही गोष्टी निगेटिव्ह गोष्टी आहेत, त्या सगळ्या अगदी निघून जातात. आणि त्यामुळे खूप हॅपी फॅमिली आहे ही. हॅपी म्हणू शकत नाही, पण अत्याधिक व्यस्त आहे. जीवनामध्ये काही संघर्ष नाहीत असे नाही नात्यांमध्ये, पण आहेत. पण त्या विसरून परत ह्या पद्धतीने त्यांचं जीवन जगत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधीतरी ते पण मंदिरामध्ये जातात. पण मंदिरामध्ये जातात, कुठेतरी जातात, पण तिथे त्यांच्या बराचसा मित्रपरिवार तिथे येत असतो. एक ग्रुप आहे त्यांचा, की तिथे ते मित्रपरिवार त्यांना सगळेजण भेटतात. म्हणजे त्यांचं एक आहे, की चला आता सगळे माझे फ्रेंड सर्कलही आम्हाला भेटत आहेत आणि कुठेतरी फ्रेंड सर्कल भेटतात आणि फ्रेंड सर्कल भेटून समाजामध्ये एक प्रकारे मिक्सिंग होत आहे आणि चलता-चलता देवाचंही दर्शन होत आहे. तर अशा प्रकारची ही फॅमिली आहे आणि अशा प्रकारे त्यांचं व्यस्त लाईफ चाललेलं आहे त्या पद्धतीचं. आता आपण तिसरी फॅमिली बघूया. ही तिसरी जी फॅमिली आहे, एकदम संघर्ष करणारी फॅमिली आहे. तर ही जी फॅमिली आहे, की ह्या पती-पत्नी या कपलचं नाव आहे हरीश आणि तानिया. यांना हॅरी म्हणतात सगळेजण. हरीश आणि तानिया आणि ह्यांची ओळख जी आहे एका वेबसाईटवर झालेली आहे. हं. की जशा आपण बघू शकतो, की वेगवेगळ्या वेबसाईट आहेत. तशीच एक वेबसाईट अशा पद्धतीची आहे, की ज्यावर आपण कम्युनिकेशन करून संवाद साधून एक फ्रेंडशिप वाढवू शकतो. तर तशा एका वेबसाईटवर यांची ओळख झालेली आहे. आणि दोघांचेही कुठेतरी त्यांना लक्षात आलं, की आपल्या ज्या काही सवयी आहेत किंवा आपले काही विचार आहेत, एकमेकांशी कनेक्ट करत आहेत. मग त्यांनी नंतर अ, लग्न केलेलं नाहीये त्यांनी. ॲक्चुअली लग्न ही कन्सेप्ट त्यांना मान्य नाहीये. अ, ते असेच रिलेशनशिपमध्ये राहत आहेत दोघं जण. आणि जेव्हा त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, काही काळ गेला. सुरुवातीला खूप छान अगदी मजेत गेले त्यांचे काही दिवस. पण जेव्हा नंतर त्यांच्या लक्षात आलं, की जसं तानियाच्या लक्षात आलं, की हे हे जे हॅरी आहे, ते एकदम उग्र स्वभावाचा व्यक्ती आहे आणि त्यांच्यामध्ये भरपूर वाद व्हायला लागतात नंतर आणि बऱ्याच वेळा वाद होता ते त्यांना ते 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 हॅरी जो आहे,
तर तो तानियावर हात पण उगारत असतो किंवा कधी कधी मारहाणही करत असतो. मग कधी कधी तिलाही असं वाटतं की करे मी काही चुकीचा डिसिजन घेतला ह्या व्यक्तीबरोबर राहून. पण मग परत नंतर कुठेतरी त्याच्या मनामध्ये म्हणजे यांना ड्रग्सचं व्यसन आहे. म्हणजे हे जे ज्या वेबसाईटवर यांची ओळख झाली त्यांचा कॉमन जो मुख्य जो हे होता दुवा जोडणारा, तर तो ड्रग्स. कारण दोघांनाही ड्रग्स घेण्याची सवय आणि त्यांचा व्यवसाय पण तोच आहे, की ड्रग्स व्यवसाय म्हणजे ते ड्रग्स विकणे आणि ते स्वतःही स्वीकारणे. मग याच्यामध्ये यांचं लाईफस्टाईल चाललेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तानियावर हॅरी हात उगारतो, तेव्हा एकदम त्या नशेमध्ये धुंद असतात ते दोघं जेव्हा त्यांच्यामध्ये वाद होतात आणि नंतर तिलाही कुठेतरी वाटतं, की "अरे, मी उगाच विवाह केला. माझं माझं कसं होणार?" असं अशा पद्धतीचे विचार करत असती. पण नंतर तो जरा शुद्धीवर आल्यानंतर तिची क्षमा मागणार, माफी मागणार. ठीक आहे. मग ती पण परत विसरून जाणार. अशा पद्धतीने त्यांचं जीवन चाललेलं आहे, की त्यांची स्वप्नही खूप आहेत जीवनामध्ये, की त्यांना दुसऱ्या देशामध्ये जायचं आहे, की तिथे कुठे ड्रग्स विकलं जाईल जास्तीत जास्त, कुठे आम्हाला पैसा मिळेल. असं त्यांच्या जीवनाच्या बऱ्याच काही-काही गोष्टी आहेत, की त्यांना मोठ्या स्वरूपात करायच्या आहेत. परंतु ॲक्चुअली त्यांची स्वप्न वेगळी आहेत आणि त्यांच्या जीवनाची रिॲलिटी वेगळी आहे. तर हे दोघं जण अशा पद्धतीने संघर्ष करणारा जो परिवार आहे, तर अशा पद्धतीने या दोघांचं जीवन चाललेलं आहे. तर आता आपण ह्या 3 फॅमिली ज्या बघितल्या, तर ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो, की 3 ज्या फॅमिली बघितल्या आपण, तर सत्व, रजो आणि तमोगुण की हे 3 गुण जे आहेत, ह्या प्रत्येक फॅमिलीमध्ये आपल्याला ओळखू शकतो, की आपण कार्यरत आहेत. की जसं आपण बघू शकतो, की आपण हे समजून घेण्यासाठी मी अजून म्हणजे आपल्याला पुढे 2 स्लाईड आहेत. त्या स्लाईडमध्ये बघितल्या आपल्याला लक्षात येईल, की हा सत्व, रजो आणि तमोगुण कशा पद्धतीने आपल्याला आपल्या परिवारावर असेल किंवा आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी असतील किंवा कुठलीही गोष्ट असेल, कशा पद्धतीने कार्य करत असतो. तर या स्लाईडमध्ये आपण बघूया, की हे प्रकृतीचे 3 गुण, की ज्याच्यामध्ये आपण बघूया, की सत्वगुण. सत्वगुणामध्ये जी व्यक्ती आहे, तर ती काय करते? सत्व म्हणजे आपण बघितलं प्रेरणा आत्मकथा, इन्स्पायरिंग आवडतात, की त्यांना त्याच्यातून जीवनामध्ये काहीतरी शिकण्याचं की जे बाला जे आहेत, तर ते नेहमी अशा रजोगुणातली जी व्यक्ती आहेत, ते त्यांना कसं असं इंटरेस्टिंग, फॅन्टास्टिक असं रोमांचक, कल्पित विज्ञान अशा पद्धतीने त्यांना आवडतं वाचायला आणि ते त्याच्यातून जीवनामध्ये प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करतात. तमोगुण जो आहे, तमोगुणामध्ये आपण बघू शकतो, की जे तमोगुणातील जे व्यक्ती असतात, ते अश्लील पुस्तकं किंवा वेबसाईट अशा वेबसाईट सर्च करतात ते, की ज्या वेबसाईटवर आपण सभ्य माणसं म्हणजे त्याच्यावर असं ओपनली बसून चर्चाही बोलूही शकत नाही. चर्चा नाही, बोलूही शकत नाही. तर अशा अश्लील पुस्तकं आणि अशा वेबसाईट ते नेहमी सर्च करत असतात आणि अशा वेबसाईटवर ते जाऊन असे काही-काही जे आपण उल्लेख करू शकत नाही, असे प्रकार ते बघत असतात. तर असे हे तमोगुणी 3 हे आहेत आणि हे तमोगुणातले जे व्यक्ती असतात, ते प्रचंड व्यसनांच्या अधीनही असतात. म्हणजे ते व्यसनांच्या अधीन असतात, अश्लील पुस्तके वाचत असतात, वेबसाईटवर जाऊन काही-काही बघत असतात. तसेच सत्वगुणातील कार्य, कार्य म्हणजे हे सत्वगुणातील व्यक्ती कुठले-कुठले कार्य करतात. तर हे आपण बघूया, की सत्वगुणामधील जे व्यक्ती असतात, तर त्यांना नेहमी कुठल्याही गोष्टीची हाव नसते सगळ्यात महत्त्वाचं. ते जे काही करत असतात, ते समाजाप्रती असेल किंवा एक चांगला भाव ठेवून ते करत असतात. त्यांच्या मनामध्ये कुठला लोभ किंवा मोह नसतो. जे काही करायचे ते समाजासाठी करतात, की फॉर एक्झाम्पल मी इथे दिलेलं आहे, की एज्युकेशन, शिक्षण, की शिक्षण विभागामध्ये काम करणारे कितीतरी लोकं असतात, की काही-काही किती शैक्षणिक विभागामध्ये एक चांगली पिढी घडावी किंवा चांगल्या गोष्टींचं आपल्या समाजाप्रती काही कार्य करावं, अशा पद्धतीने ती सत्वगुणातील व्यक्ती हे काम करत असतात. आणि रजोगुणी जी व्यक्ती असती, ती धनप्राप्तीसाठी प्रत्येक अशा शक कुठल्याही मार्गाचा अवलंब करण्यासाठी ती प्रयत्न करत असते. कारण त्यांच्या जीवनाचं ध्येय हे आहे, की संपत्ती हीच मुख्य आहे, की जसं आपण दुसऱ्या परिवारामध्ये बघितलं, की ज्याच्यामध्ये राकेश आणि सोनम जे आहेत, की राकेश जे आहेत, त्यांच्या जीवनाचं ध्येयच हे आहे, की मनी इज हनी. त्याच्यापेक्षा त्यांना जीवनामध्ये कुठलीच गोष्ट महत्त्वाची नाही आणि त्याच्यासाठी ते स्वतःला कितीही स्ट्रेस करायला तयार असतात. स्वतःला कितीही ते ताणू शकतात. कारण त्यांच्या जीवनामध्ये संपत्ती हीच मुख्य असते आणि कुठल्याही मार्गाने म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये अशी ओढ लागलेली असते, की आता ही गोष्ट एवढा पैसा माझ्याकडे आला, मी अजून कसा मिळवेल? अजून कसा मिळवेल? म्हणजे ही एक निरंतर स्पर्धा त्यांच्या जीवनामध्ये चालू असते. ही झाली रजोगुणी व्यक्ती.
म्हणजे ह्यांचे जे कार्य, ह्यांच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडत असतात. आणि तमोगुणी जी व्यक्ती आहे, ही पूर्ण व्यसनाच्या आणि नशेच्या अधीन झालेली असते. कारण त्यांचे जे काही जीवनातील जे हे आहे व्यसन, नशा ह्या भोवती सगळं जीवन गुरफटले. कारण त्यांची बॉडी जी आहे, हीच त्यांची बॉडी ही जी आहे ती मुख्य मॅटर करत असते. म्हणजे त्यांच्या भोवती शरीर, त्यांच्या स्वतःच्या शरीरापेक्षा कुठलीही गोष्ट महत्वाची नसते. आणि रजोगुणी व्यक्तीच्या जीवनामध्ये पैशापेक्षा कुठलीही गोष्ट महत्वाची नसते. तर एक डिव्होटी आहेत, त्याच्यावरून एक उदाहरण आठवलं, की ते डिव्होटीज म्हणजे एका ठिकाणी प्रीचिंगसाठी गेले आणि प्रीचिंगसाठी ते अशा ठिकाणी गेले एरियामध्ये, की जो पूर्ण व्यावसायिक एरिया होता. आणि व्यावसायिक एरिया होता त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, की एका व्यक्तीला दुकानात शॉप असलेलं त्याला, की तुम्ही ह्या हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे हरे, हरे राम, राम राम, हरे हरे या महामंत्राचा तुम्ही जप करा. तर ह्या महामंत्राचा जप केल्यानंतर ही खरी सत्य घटना आहे. ते व्यक्ती त्यांना म्हणाले, की हरे कितना, कितना कितना हरे हरे. म्हणजे हा महामंत्र मी जर जप केला, तर ह्या महामंत्राच्या जपामधून मला किती हरे-हऱ्या नोटा मिळतील. मी किती पैसा मला मिळू शकतो, हे मला तुम्ही सांगा. आणि जेव्हा तुम्ही मला हे सांगताल, तेव्हा मी नक्कीच ह्या महामंत्राचा जप करेल. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, की ह्यांच्या जीवनामध्ये सगळ्या काही ज्या गोष्टी असतात, त्या पैशाभोवती फिरत असतात. तर अशा प्रकारे हे रजोगुण आणि तमोगुणी व्यक्ती जीवन जगत असतात. आणि दुसरी एक अजून एक त्यांच्या जीवनामध्ये आपण बघू शकतो, की हे झालं त्यांच्या जीवनातील सत्व, रजो, तमोगुण. म्हणजे आपण कुणी ना कुणी प्रत्येक जण एका फॅमिलीशी कनेक्टेड आपलं लाईफस्टाईल आहे. तर जसं हे लाईफस्टाईल आहे, तसं दिवसाच्या ज्या वेळा आहेत, त्या वेळा सुद्धा अगदी ह्या 3 गुणांमध्ये डिव्हाईड केलेल्या आहेत. की सत्वगुण जो आहे, तर तो बघू शकतो की पहाटे 4 ते दुपारी 12 पर्यंतची जी वेळ असते, ती सत्वगुणी समजली जाते. की जसे आपण बघू शकतो की बराच वेळा आपल्याला सुद्धा सकाळी काही गोष्टी करायला किती छान वाटतात. आपण नेहमी म्हणतो की धार्मिक कार्य जे असतील किंवा कुठल्याही चांगल्या शुभ गोष्टी असतील, की त्या आपण पहाटेच्या वेळेमध्ये कराव्या, सकाळी कराव्या. तर ही का आपल्याला असं वाटतं? तर कारण त्या 3 गुणांचा प्रभाव आहे प्रत्येक वेळेवर. तसा सत्वगुणाचा प्रभाव सकाळच्या वेळेवर असतो. आणि रजोगुण जो आहे, तो दुपारी 12 ते संध्याकाळी 8 पर्यंत जो आहे, तो दुपारचा रजोगुण असतो. आणि तमोगुण जो आहे, तो संध्याकाळी 8 नंतर. तमोगुण म्हणजे याच्यानंतरच्या ज्या काही वाईट किंवा खराब ज्या गोष्टी घडतात, चुकीचे कार्य ते आपण बघू शकतो, की नेहमी संध्याकाळच्या रात्रीच्या वेळेत घडतात. काही अनैतिक असू शकतात, त्याच्यामध्ये चोरी वगैरे असू शकते. सगळ्या ज्या काही गोष्टी असतात अशा अंधारामध्ये घडतात. म्हणून ही तमोगुणी वेळ आहे. आणि रजोगुण वेळ जो आहे, तो असा धावत पळवत असतो आपल्याला प्रत्येक ठिकाणी. मग दुपारी 12 ते संध्याकाळी 8 ची ही वेळ आहे. तर ह्याच्यामध्ये हे पण आपण संगीत बघू शकतो, की सत्वगुणी व्यक्तीला कुठलं संगीत आवडतं, की त्यांना नेहमी असं शास्त्रीय, मधुर संगीत आवडतं. ते सात्विक जीवन जगतात, की सात्विकपणा त्यांच्या जीवनामध्ये असल्यामुळे एक प्रकारे नॅचरली त्यांना असं शांत, संगीतमय असं मधुर संगीत आवडतं. आणि रजोगुणी जे व्यक्ती आहेत, त्यांना पश्चिमी संगीत, रॉक पॉप की जे त्याच्यामध्ये पण आपण बघू शकतो, की त्याच्यामध्ये पण थोडंसं सॉफ्ट असतं, काही हार्ड असतं. तर ह्याच्यामधलं यांना सॉफ्ट आवडत नाही. तर त्यांना एकदम असं जोरजोरात रॉक पॉप अशा पद्धतीचे पाश्चिमात्य संगीत त्यांना रजोगुणी व्यक्तींना आवडतं. आणि तमोगुणी जे व्यक्ती असतात, त्यांना फक्त जोरजोरात ओरडणे. म्हणजे त्यांना दुसरी कुठलीही गोष्ट मॅटर करत नाही. त्यांच्या जीवनामध्ये जी गोष्ट त्यांच्या शरीराला आवडते, भले आता त्यांची पत्नी जर एखाद्या वेळी त्यांना ओरडत असेल, काही रागाने की त्यांना काही फरक पडत नाही. त्यांना फक्त त्याच्यावर कुठल्याही गोष्टीचा इफेक्ट होत नाही. काय ओरडायचं त्यांना कुठली त्यांच्या जीवनामध्ये जे आहे तो तमोगुण इतका ठासून भरलेला असतो, की त्यांना कोणाच्याही भावनांचा असेल किंवा रागवण्याचा, चिडण्याचा, ओरडण्याचा कुठलाही फरक त्यांच्या जीवनावर पडत नाही. तर हे आपण बघितले, की हे सत्व, रजो आणि तमोगुणी जी लोकं आहेत, की हे कशा पद्धतीने त्यांचं जीवन हे करत असतात, ज्या पद्धतीने. तर हे 3 परिवार जे आहेत, तर कुठेतरी आपण कनेक्ट करू शकतो, की कुठला परिवार कुठल्या ह्याच्यामध्ये आहे, की जसं बाला जे आहेत त्यांना फिलॉसॉफिकल पुस्तकं आवडायची. ही जी आहे तिसरी फॅमिली जी आहे संघर्ष करणारी फॅमिली, तर त्यांच्या जीवनामध्ये नशा, संघर्ष, वाद-विवाद यांनी पूर्ण भरून गेलेला आहे. राकेश आणि सोनम यांची फॅमिली पैसा, रजोगुण इतका ठासून भरलेला आहे, की ते पैशाच्या मागे धावत आहेत, की वादविवाद झाले तरी सगळ्या गोष्टी इंद्रिय तृप्तीभोवती मिळाल्या त्यांना, की ते परत त्या सगळ्या गोष्टी विसरून जात आहेत. म्हणजे पहिली जी फॅमिली आपण ती बघू शकतो, की सात्विक फॅमिली आहे.
आणि हे स्थान जे आहे की आपण बघू शकतो की समाजामध्ये जीवन जगताना आपण ज्या ज्या ठिकाणी जातो असे स्थान सुद्धा त्याच्यामध्ये सत्व, रजो आणि तमोगुण आहेत. की जसं सत्वगुणी की बाग जे आहे, गार्डन असेल एखादं किंवा एखादं वन असेल किंवा असं वॉकिंगसाठी आपण एखाद्या बीचवर वगैरे जातो सकाळच्या वेळेमध्ये. तर ती खूप छान वेळ वाटते. आपल्याला नेहमी आवडतं बघा सकाळच्या वेळेमध्ये गेलेलं. तर जसं एखाद्या बागेमध्ये आपण गेलं तर आमच्या मंदिरामध्येही खूप सुंदर बाग आहे. तिथेही खूप सकाळी-सकाळी खूप भक्त येत असतात आणि असं पक्ष्यांचं कुंजन, आवाज वगैरे येत असतो. तर अशा ठिकाणी बघा नेहमी सात्विकता वाटते आपल्याला. खूप प्रसन्न वाटतं सकाळच्या वेळेमध्ये. तर ही स्थानं जी आहेत ती सत्वगुणी आहेत. आणि रजोगुणी जे व्यक्ती आहे, रजोगुण जो आहे ते स्थानं म्हणजे धावत-पळत शहरी जीवन, की त्यांचं लाईफस्टाईल इतकं भाग भागदौड म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये पळत-पळत आपण बघू आपणच आपल्या सिटीमध्ये, आपल्या शहरामध्ये आपण बघू शकतो, की सकाळी उठल्यापासून आपल्याला कसं आपलं काम जे आहे, आपलं कार्य आपल्याला पळवतंय. म्हणजे असं कुठेही नाही, की चला आता ऑफिसला जायचंय, आलं की हे काम करायचं, ते काम करायचं, ते असं करायचं, मुलांना म्हणजे हे जे आहे ना धावत-पळत जे शहरी जीवन आहे, तर हे जे रजोगुणामध्ये येतं. आणि तमोगुण जे आहे, तमोगुण म्हणजे पब आणि क्लब म्हणजे दारूची ठिकाणं वगैरे असतील. तर अशा ठिकाणची जी ठिकाणं जी आहेत, तर अशी ठिकाणं जी आहेत, तर ती तमोगुणातील समजली जातात. तर तमोगुणातील समजली जातात. तर महत्वाचं म्हणजे आपण काय बघू शकतो ह्याच्यामध्ये, की अजून एक जो आहार आहे ह्याच्यामध्ये जे आपण रेग्युलरली जे जेवण स्वीकारतो, की सत्व, रजो, तमो कशा प्रकारे त्याच्यावरून सुद्धा आपण ओळखू शकतो, की समोरची व्यक्ती कुठल्या गुणामध्ये कार्यरत आहे. की सत्वगुणी व्यक्तींना नेहमी पौष्टिक असा आहार आवडतो, शाकाहारी आहार आवडतो, रसाळ म्हणजे लिक्विड टाइप असं सात्विक जेवण त्यांना नेहमी आवडतं. आणि रजोगुणी जे व्यक्ती आहेत त्यांना नेहमी तिखट, आंबट, गरम, अति मसालेदार अशा पद्धतीचं त्यांना रजोगुणी व्यक्तींना जेवण आवडतं आणि तमोगुणी जे असतात तर ते अस्पृश्य तथा सडलेले, खराब झालेले अशा प्रकारचं ते अन्न स्वीकारतात. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो अस्पृश्य अन्न म्हणजे काय? तर ते पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला खूप छान पद्धतीने भगवंतांनी हे सांगितलेलं आहे, की हे अस्पृश्य असलेलं अन्न म्हणजे काय? तर हे थोडक्यात मी एका ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर त्याचे डिटेल्स अस्पृश्य म्हणजे काय? पुढील चॅप्टरमध्ये आपल्याला नक्की त्याच्यावर चर्चा होईल आपली. तर हे अशा प्रकारे त्यांचा आहार जो आहे तो पण 3 गुणांमध्ये डिव्हाईड झालेला असतो. आणि मनस्थिती किंवा सत्वगुणी व्यक्ती नेहमी आनंदमय आणि आनंदी असते नेहमी आणि ज्ञानमय असते, की त्यांचं जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीचा संघर्ष नसतो. कारण आहे त्यातमध्ये ते समाधानी असतात, की जसं आपण बघू शकतो, की त्यांच्या जीवनाचं प्रिन्सिपल हे नेहमी हाय थिंकिंग आणि सिंपल लिव्हिंग असतं. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये कुठलीही टेन्शन्स नसतात. आहे त्याच्यामध्ये ते खूप आनंदी असतात आणि समाधानी असतात आणि आनंदी समाधानी असल्यामुळं जीवन हे त्यांचं खूप शांततेने, आनंदाने चाललेलं असतं. आणि विज्ञान म्हणजे ज्ञान असतं त्यांच्याकडे योग्य, अयोग्य, हे करू, ते करू करू नये. अशा प्रकारे योग्य आणि अयोग्य हेही त्यांना त्यांच्या जीवनामध्ये समजत असतं. आणि रजोगुणी जो व्यक्ती असतो, तो नेहमी एक्साइटेड, उत्तेजित असतो प्रत्येक गोष्टीसाठी. की लोभी म्हणजे एखादी गोष्ट मला आता ही मिळवायचीच आहे आणि मला ही करायचीच आहे. त्याच्यामध्ये त्याला एक्साइटेड असतो आणि तो एक्साइटेड असल्यामुळे आपोआप लोभ त्याच्यामध्ये उत्पन्न होतो. आणि हा रजोगुणी व्यक्ती कायम निरंतर त्या विचारांमध्ये असतो, की आता मला हे मिळवलं, मग आता मला माझ्याकडे ही कार आली, मग मला अजून एखादी मोठी कार घ्यायची. आता माझ्याकडे फ्लॅट आहे, मला बंगला बांधायचा. बंगला घेतला की अजून त्याची मोठी स्वप्न असतात. मी आता हा जॉब केला. नाही मला आता हा जॉब नको. याच्यामध्ये मला आता भरपूर पैसा मिळाला, पण मला अजून पैसा पाहिजे. मी आता हा जॉब म्हणजे निरंतर त्याच्या माइंडमध्ये हा लोभ चालू असतो आणि त्यामुळे तो नेहमी चिंताग्रस्त असतो. आणि तमोगुणी व्यक्ती बघितलं की आपण नेहमी आळशी, निष्क्रिय आणि आध्यात्मिक प्रगतीमध्ये त्यांना पूर्णतः अनिच्छा असते. की जसे आपण शेवटचा जो परिवार बघितला, संघर्ष करणारा परिवार हॅरी आणि तानिया. तर यांच्या जीवनामध्ये पण आहे ना, जे जेव्हा ड्रग्ज घेतात, तेव्हा ते आरामशीर 14-14, 13-13 तास ते झोपतात. म्हणजे ते आरामशीर झोपू शकतात कारण ते ड्रग्ज घेतात. असं आळशी जीवन आणि निष्क्रिय असतं. कुठलीही ॲक्टिव्हिटीज अशी कुठलीही जीवनामध्ये आनंद देणारी ॲक्टिव्हिटीज त्यांच्या जीवनामध्ये नसते. आणि अशा लोकांना तुम्ही सांगा कुठलाही आध्यात्मिक तर लांबच राहिलं, पण कुठल्याही चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही त्यांना इन्व्हाईट केलं तरी ते त्याच्यामध्ये पूर्ण अनिच्छा असते त्यांना. काहीही फरक पडत नाही तुम्ही सांगितलं, नाही सांगितलं. ते अशा पद्धतीने त्यांचं जीवन ते त्या पद्धतीने जगू शकतात. जगत असतात सत्व, रजो आणि तमो. तर आपण बघू शकतो, की आपण जे आहे, की आपण सुद्धा आपलं सुद्धा जीवन
ह्या 3 फॅमिलीशी आहे किंवा ह्या 3 गुणांशी कुठे ना कुठे कनेक्ट होतं, की असे आपण म्हणू शकत नाही की आपले जीवन ह्याच्याशी कनेक्ट, कारण ह्या भौतिक जगामध्ये, ह्या बद्ध जगामध्ये हे 3 गुण सत्व, रजो आणि तमो हे कार्य करत असतात. त्यामुळे हे 3 गुणांअंतर्गत प्रत्येकाचं जीवन चालू आहे. तर हे गुण एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपण बघू शकतो, की हे कसे म्हणजे हे जे गुण आहेत, हे कशा पद्धतीने हे गुण बदलतात. तर ह्याच्यामध्ये असं असं नाहीये, की आता आपण जर सत्व गुणामध्ये असेल, तर आपण सत्व गुणामध्ये आहोत, तर आपण सत्व गुणामध्येच राहू, असे नाहीये. आपण रजोगुणामध्ये असेल, तर आपण रजोगुणामध्येच राहू किंवा आपण तमोगुणामध्ये असेल, तर आपण तमोगुणामध्येच राहू. असे होत नाही. भगवंतांनी आपल्याला ह्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, की आपण सुद्धा रजोगुणात, तमोगुणातून रजोगुणात जाऊ शकतो, रजोगुणातून सत्वगुणात जाऊ शकतो किंवा सत्वगुणातून परत रजोगुणामध्ये जाऊ शकतो. की परंतु त्याच्यामध्ये एक हे असतं, की जसे एखाद्या व्यक्तीमध्ये 70% सत्वगुण असेल, हं, तर 20% त्याच्यामध्ये रजोगुणही असतो आणि 10% तमोगुणही असतो. म्हणजे असे नाही, की आपल्यामध्ये सत्वगुण आहे आणि बाकीचे गुण नाहीयेत. तर हे गुणही आपल्यामध्ये कार्यरत असतात. परंतु प्रत्येकाच्या एक नेचरमध्ये कुठला तरी एक मुख्य गुण कार्य करत असतो. कोणामध्ये तो रजोगुण जास्त असतो, कोणामध्ये तो तमोगुण जास्त असतो. परंतु याच्यातून आपण बघू शकतो, की आपण आपल्या रजोगुणातून, तमोगुणातून सत्वगुणातही जाऊ शकतो. तर आपण कशा पद्धतीने जाऊ शकतो आपण आपल्या सत्व ह्या गुणांमध्ये? तर आपण बघू शकतो, की याच्यामध्ये आपण की ज्या पद्धतीचं खाणं आहे, जो आहार आहे, तो आपण सात्विक आहे, की त्या पद्धतीचा आहार आपण घेऊ शकतो. बुक आहेत वेगवेगळे चांगले-चांगले पद्धतीचे, चांगले-चांगले विचार देणारे ते आपण वाचू शकतो. चांगले म्युझिक आपण ऐकू शकतो. अशा लोकांचा संग घेऊ शकतो, की जे लोकं त्यांच्या जीवनामध्ये अनुकरण करत आहेत ह्या गोष्टींचं, ते स्वतःच्या जीवनामध्ये उतरवत आहेत. अशा सात्विक जे लोकं आहेत, की ज्यामध्ये जर आहार असेल तर भगवद्गीतेनुसार भगवंतांनी जो सांगितलेला आहे, की भगवत प्रसाद जो घरी बनवलेला शुद्ध असा सात्विक असा प्रसाद ते खातात. चांगली पुस्तकं वाचतात, चांगलं म्युझिक, संगीत असतात ते ऐकतात. तर असे जे लोकं आहेत, तर या लोकांच्या संग करणे किंवा त्यांची संगती करणे आपल्या जीवनामध्ये आणि जेव्हा आपल्या ह्या जीवनामध्ये आपण संगती करतो, तेव्हा आपोआप आपण सुद्धा सत्वगुणामध्ये येऊ शकतो. तर हा एक बेनिफिट आहे. कशा पद्धतीने आपण समजू शकतो, की हे 3 गुण म्हणजे काय आहेत नेमके? कशा पद्धतीने ह्या 3 गुण नुसार असतो. तर सत्वगुणी व्यक्ती बघू शकतो आपण, की नेहमी आत्मसंतुष्ट असते. तिला कुठल्याही गोष्टीचे त्याच्या जीवनामध्ये हे नसते, की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ओढ नसते किंवा स्पर्धा नसते इतरांशी. ती सत्वगुणी असते. पूर्ण आत्मसंतुष्ट जे काही आहे त्याच्यामध्ये ती सत्वगुणी व्यक्ती आनंदी असते आणि दुसरी म्हणजे परमात्म्याच्या निर्देशांची आवश्यकता नाही त्याच्या जीवनामध्ये. म्हणजे थोडक्यात काय, की ते त्यांच्या जीवनामध्ये भगवंतांना जे आहे, तर ते जाणू शकत नाही. तर हे आपल्याला प्रश्न पडेल, की असं का होतंय? सत्वगुणी आहेत म्हटल्यानंतर ते भगवंतांना का जाणू शकत नाहीत? कारण त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या भगवंतांच्या मार्गदर्शनाची असेल किंवा भगवंतांची जीवनामध्ये गरज आहे, ह्या गोष्टींची त्यांना जाणीव होत नाही. कारण सत्वगुणी व्यक्तीचं जीवन हे अतिशय शांततेत चाललेलं असतं आणि कुठल्याही जीवनामध्ये त्याला कुठल्याही गोष्टीची ओढ नसल्यामुळे, ओढ म्हणण्यापेक्षा स्पर्धा नसल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीचा हाव नसतो आणि त्यामुळे साहजिकच आहे की त्याच्या जीवनामध्ये काही समस्याही नसतात. जेव्हा आपण बघा आपल्या जीवनामध्ये काही संकट आलं किंवा काही दुःख आलं तर आपण लगेच भगवंतांकडे पळतो. लगेच देवाकडे जातो की अरे माझ्या जीवनामध्ये हे संकट आलं, माझ्या जीवनामध्ये ते आलं. असं आपण लगेच जातो. मग तसं सत्वगुणी जे व्यक्ती असतात की त्यांचे जीवन हे सुरळीत चालू असतं. त्यामुळे त्यांना भगवंतांची त्यांच्या जीवनामध्ये अशा भगवंतांची गरज वाटत नाही. जेव्हा कधी काही अडचण आली किंवा दुःख आलं तेव्हाच आपल्याला भगवंत आठवतात. तर सत्वगुणी व्यक्ती जे आहेत ते भगवंतांना जाणून घेऊ शकत नाहीत आणि रजोगुण जे आहेत तर ते स्वतःच्या इच्छांमध्येच इतके मग्न असतात, की परमात्म्याचा आवाज त्यांना ऐकू येत नाही. म्हणजे स्वतःच्या म्हणजे त्यांच्या डिमांड्स इतक्या असतात. आपण बघितलं मागच्या ह्या कुटुंबाप्रमाणे आपण जर थोडंसं ते मी आता सांगितलेल्या कथा थोड्या आपण थोड्याशा 1-2 मिनिटापुरत्या आठवल्या,
तर आपण बघू शकतो की त्यांच्या किती डिमांड्स असतात, की हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, मला आता ही प्रॉपर्टी कमवायची. म्हणजे ते स्वतःमध्ये ह्या गोष्टीमध्ये इतके बुडून गेलेले असतात, की त्यांना जर तुम्ही कुठल्या प्रोग्रामला बोलवलं किंवा कशाला बोलवलं, तर ते नाही आम्हाला वेळ नाही, आमच्या ह्या ॲक्टिव्हिटीज चालू आहेत, माझ्या जीवनामध्ये ह्या गोष्टीला वेळ नाहीये. हे उत्तर त्यांच्याकडे असतं आणि जेव्हा ती स्वतःच्याच इच्छांमध्ये इतके हे झालेले असतात, तर त्यांना परमात्म्याचा आवाज कधीच ऐकू येत नाही किंवा कुठल्याही गोष्टीचं तुम्ही त्यांना आध्यात्मिक एखाद्या प्रोग्रामला इन्व्हाइट करा तरी ते येणार नाहीत. म्हणजे इतके ते स्वतःमध्ये जीवनामध्ये दंग झालेले असतात. त्यांच्या स्वतःच्या डिमांड्स इतके असतात. आणि दुसरे बघूया आपण की तमोगुण. तमोगुणी जी व्यक्ती आहे, ती मर्यादेच्या बाहेर मदहोश किंवा निष्क्रिय आणि परमात्म्याची वाणी ऐकण्यासाठी असमर्थ असतात. तर हे तमोगुणी जी व्यक्ती आहे, की ती त्यांच्या जीवनामध्ये त्यांची बॉडीच त्यांची मॅटर करत असते. त्यांच्यामध्ये शरीर, आत्मा हा कुठलाही भेदभाव नसतो. शरीराभोवती ज्या काही गोष्टी आहेत, मग भले त्यांचं फॅमिली असेल, त्यांची पत्नी असेल, मुलं असतील, तर हेही त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकत नाही. त्यांची बॉडी हीच त्यांची मॅटर करत असते. म्हणून हे तमोगुणी जे व्यक्ती आहेत, तर हे तमोगुणी व्यक्ती त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये अशा पद्धतीने अगदी निष्क्रिय आणि व्यसनाधीन असे जीवन जगत असतात. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की सत्वगुण जो आहे, तर हा सत्वगुण सुद्धा बाधा आहे आपल्या जीवनामध्ये. का तर हा सत्वगुण जो आहे, तो आपल्याला भगवंतांशी कनेक्ट करत नाही. आणि जो भगवंतांशी कनेक्ट करत नाही, तर मग भगवंतांशी कनेक्ट करत नसेल, तर मग त्याचा आपल्या जीवनामध्ये काय उपयोग? तर आपण ह्याच्यातून एक लाईफ लेसन घेऊ शकतो. की जीवनाची विडंबना म्हणजे बांधून टाकले आहे मला 3 अदृश्य बेडी आणि मला वाटत आहे हीच माझी शक्ती आहे. की जसे आपण आपले जीवन जगत असतो, ह्या 3 गुणांअंतर्गत जीवन जगतोय आणि ह्या 3 ज्या बेड्या आहेत एक प्रकारे जीवनामध्ये आपल्या, की ही जीवनामधील ह्या 3 बेड्या आहेत आणि ह्या 3 बेड्यांनी आपल्याला जखडलेलं आहे. परंतु हे आपल्या लक्षात येत नाही, की आपल्याला वाटतं, की ही माझी शक्ती आहे, की जसं रजोगुणात आपण एखादं कार्य करतो, तर आपल्याला वाटतं, की नाही मी हे करत आहे. हे माझं मी माझी एनर्जी टाकत आहे, माझा वेळ देत. पण एक प्रकारे हे 3 गुण आपल्याला नाचवत आहेत एका कठपुतळीप्रमाणे. आणि हे कठपुतळीप्रमाणे आपल्याला नाचवत आहेत आणि त्या नाचवल्याप्रमाणे आपण जीवन जगत आहोत. आणि आपल्याला वाटत असतं की हीच माझी शक्ती आहे. ही सत्वगुणात असेल की ही माझी शक्ती आहे. रजोगुणाची व्यक्ती जगत असते त्याला वाटतं की ही माझी ताकद आहे. तर हे आपल्या लक्षात येत नाही की हे खरं तर आपले वीकनेस आहेत. आणि हे वीकनेस आहेत तर ह्या 3 गुणांमधून आपण कशा पद्धतीने बाहेर पडू शकतो, तर हे पुढील श्लोकामध्ये आपल्याला भगवंत सांगत आहेत. तर हा आपला दुसरा विभाग आहे की जी गुणांची प्रधानता आपण बघू शकतो, की ज्याच्यामध्ये आपण हा 10वा श्लोक आहे. रजस्तमश्च विभूय सत्वं भवति भारत रजसत्वं तमश्चैव तमसत्वं रजस्तथा. तर याच्यामध्ये हे जे 3 गुण आहेत, कशा पद्धतीने कार्य करतात, या 3 गुणांमध्येही कशा पद्धतीने कॉम्पिटिशन असतं, तर हे आपल्याला भगवंत ह्या श्लोकामध्ये सांगत आहेत. हे भारता, कधी कधी रजोगुण तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुण प्रमुख होतो. कधी कधी रजोगुण सत्व आणि तम यांचा पाडाव करतो आणि इतर वेळी तमोगुण सत्व आणि रज यांचा पाडाव करतो. याप्रमाणे वर्चस्वासाठी निरंतर स्पर्धा सुरू असते. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की हा आपण ते गुण कसे, आपण कसं कधी सत्व गुणातून रज गुणातून तमो अशा गुणांमध्ये आपलं वेगवेगळ्या प्रकारचं वर्तवणूक होत असतं. तर भगवंत सांगत आहेत हे कसे 3 गुण जे आहेत यांच्यामध्ये कशा प्रकारे कॉम्पिटिशन चालू असतं आणि त्यामुळे हे जे कॉम्पिटिशन चालू असतं की ते जीवनातील कुठलीही आपली ऍक्टिव्हिटी जी आहे ती आपली आपली ती ऍक्टिव्हिटी बघून आपल्याला कळू शकते की आपल्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचा गुण प्रभावशाली आहे, की प्रधान आहे तो आता. की जर आपण सत्व गुणात असेल म्हणजे जी काही ऍक्टिव्हिटी करतोय की ती कळते ती ऍक्टिव्हिटी बघून की ही सात्विक ऍक्टिव्हिटी आहे, ही रजोगुणी ऍक्टिव्हिटी आहे, ही तमोगुणी ऍक्टिव्हिटी आहे. तर आपण हे बघूया की हे 3 गुणांची जी प्रधानता आहे जीवनामध्ये असेल तर आपण कशा पद्धतीने त्या व्यक्तीच्या जीवनातून ते दिसतं. तर हे सत्वगुणाची जी हे आहे प्रधानता जे मुख्य आहे, तर ह्यामध्ये यांना ज्ञानाची प्राप्ती होत असते. म्हणजे योग्य अयोग्य किंवा चूक बरोबर यामध्ये अंतर करण्याची क्षमता यांच्यामध्ये असते. आणि सगळ्यात महत्वाचं हे आतून आणि बाहेरून हे पूर्ण स्वच्छ असतात, स्वच्छ विचारांचे असतात. म्हणजे चुकीचं कार्य ते कुठलंही
करत नाहीत. जे काही आहे ते एकदम सात्विक ते म्हणजे जे काही त्यांना एक पाप पुण्य म्हणू शकतो आपण, की नाही ही समाजासाठी करायचंय, चांगल्या लोकांसाठी कार्य करायचंय, मला हे करायचंय. हे जे त्यांच्या जीवनामध्ये जे असतं ते आतून आणि बाहेरून पूर्ण स्वच्छ हृदयाची ही लोकं असतात. तर ही सत्वगुणाची जी प्रधानता जी आहे, तर एखाद्या व्यक्तीचं जीवन बघूनही आपण ओळखू शकतो, की ह्याच्या जीवनामध्ये कुठला गुण हा मुख्य कार्यरत आहे. आणि रजोगुण जो आहे, रजोगुणामध्ये आपण बघू शकतो, की मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हे नेहमी असे टेन्शनमध्ये असतात, फ्रस्ट्रेशनमध्ये असतात कुठल्याही गोष्टीत. आणि ना यांच्या जीवनामध्ये ते इतके अॅम्बिशियस असतात, की म्हणजे महत्वाकांक्षा असावं जीवनामध्ये, पण ओव्हर अॅम्बिशियस असतात. त्यांना या प्रत्येक गोष्टीची अति महत्वाकांक्षा असते. जेव्हा एखाद्या गोष्टीची खूप अति महत्वाकांक्षा जीवनामध्ये प्रवेश करते, तेव्हा त्या व्यक्तीला जर ती गोष्ट मिळाली नाही, तर ती अशी टेन्शनमध्ये जाते, फ्रस्ट्रेशनमध्ये जाते. तर हे लोकं नेहमी असे चिंताग्रस्त असतात, की त्यांना आता हे मिळवायचंय, ते मिळवायचंय, जीवनामध्ये हे करायचंय, ते आणि ती गोष्ट जर त्यांना मिळाली नाही, तर कुठेतरी त्यांचं ते फ्रस्ट्रेशन आहे, ते बाहेर पडतं. म्हणजे हा जो रजोगुण आहे, त्या व्यक्तीचं जीवनचरित्र बघून आपण बघू शकतो, की या व्यक्तीच्या जीवनामध्ये कशा पद्धतीचा कुठला गुण हा जो आहे, तो कार्यरत आहे. आणि तमोगुणी जे व्यक्ती आहेत, की तमोगुणी व्यक्ती आपण बघू शकतो, की त्यांना आपल्या शारीरिक ज्या गोष्टी आहेत, त्याच गोष्टींमध्ये इतकं म्हणजे त्यांचा मगाशी म्हटलेलं बॉडी हीच मुख्य त्यांची मॅटर करते. त्यांच्या शरीराभोवती त्यांच्या शरीराला सुख देणारी गोष्ट. म्हणजे हे तमोगुणी म्हणजे पूर्ण व्यसनाधीन असतात. कुठलीही गोष्ट तुम्ही बघा, की एखादी व्यक्ती आहे, की दारू पिणारी व्यक्ती, की एखादं कुटुंब जर असेल, जर त्या पत्नीने काही त्याच्या व्यक्तीकडे पतीकडे जर काही समजा फॉर एक्झाम्पल सिलेंडरसाठी पैसे दिले, तर ती व्यक्ती जाऊन पहिली दारू पिणार. मग तिकडे सिलेंडर काय होतोय किंवा घरी मिळेल, माझी पत्नी, मुलं, ह्या कुठल्याही गोष्टींना त्यांच्याकडे कुठलंही स्थान नसतं. त्यांच्या जीवनामध्ये फक्त त्यांची बॉडी, ह्या बॉडी हीच मॅटर करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांना जर धार्मिक धार्मिक तर गोष्ट लांबच राहिली. पण त्यांच्या पारिवारिक ज्या जबाबदाऱ्या असतात किंवा ह्याही गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये महत्त्वाच्या नसतात. तर एक डिव्होटीज आहेत आपले सायकॉलॉजिस्ट. त्यांनी एक ही रिअल म्हणजे एकदम सत्यता आहे, की तिहार जेलमध्ये त्या काउन्सिलिंग करत होत्या तिथे. तर त्यांनी ही कथा एक कथा म्हणू शकत नाही, एक रिअल एक हे सांगितली, की त्यांनी सांगितलं, की एक जे कैदी होता, तर तो कैदी खूप ड्रग्ज घेत होता आणि अक्षरशः घरातल्यांनी त्या व्यक्तीला म्हणजे सत्य कथा आहे ही, सत्य गोष्ट आहे ही, त्याला एका रूममध्ये कोंडून घेतलं. आता त्या रूममध्ये त्याला कोंडून घेतल्यानंतर त्यांनी काय केलं, त्याला ते ड्रग्जचं इतकं म्हणजे व्यसन करावंसं वाटलं, की तो स्वतःला कंट्रोल करू शकला नाही. तर भिंतीवर एक बटरफ्लाय होतं. तर त्याने अक्षरशः ते बटरफ्लाय जे आहे, तर ते जाळलं आणि त्याचा जो धूर असतो, तो धूर त्याने घेतला. म्हणजे त्याला ते सहन नाही झालं त्याच्या शरीराला, की मला हे व्यसन करायचंच आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, की यांना कुठल्याही गोष्टीचा त्यांच्या जीवनामध्ये चुकीचं, बरोबर, योग्य, अयोग्य कुठलीही गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये मॅटर करत नाही. तर हे अशा प्रकारची ही तमोगुणाची जी प्रधानता आहे, ती आपण बघू शकतो, की असे समाजामध्ये किंवा जगामध्ये आपण बघू शकतो, की हा कुठला गुण त्याच्या जीवनामध्ये कार्यरत आहे. आणि ह्याच्यामधून आपण बघू शकतो, की एक लाईफ लेसन की जी अनमोल शिकवण आहे, आपण काय घेऊ शकतो, की निम्न गुणांच्या अवस्थेमध्ये प्रतिक्रिया न दिल्यामुळे या जीवनाच्या कितीतरी समस्यांचे निराकरण होऊ शकते आणि जीवन शांतीपूर्ण होऊन जाऊ शकते. तर आता ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो, की निम्न गुण म्हणजे कोणते? की रजोगुण आणि तमोगुण. जेव्हा रजोगुणामध्ये व्यक्ती असते, तेव्हा ती फुल ऍक्टिव्ह असते शारीरिक स्तरावर. आणि जेव्हा अशा पद्धतीने ती रजोगुणामध्ये असेल, तमोगुणामध्ये असेल, तर काय होतं, की अपेक्षेनुसार एखादी गोष्ट झाली नाही, की एखादं कार्य झालं नाही किंवा काही नुकसान झालं. हं. तर हे नुकसान झालं, तर हे अशी लोकं असतात ना, की हे सहन करू शकत नाही, रजोगुणी किंवा तमोगुणी व्यक्ती, की ते स्वतःचं तरी काहीतरी नुकसान करतात शरीराचं किंवा दुसऱ्याला तरी काहीतरी नुकसान पोहोचवतात. तर हे रजो आणि तमोगुण हे जे आहेत यांच्यामध्ये टॉलरन्स हा कमी असतो आणि कुठल्याही गोष्टीमध्ये ते म्हणजे टॉलरन्स कमी असतो. टॉलरन्स कमी असल्यानंतर जी गोष्ट त्यांना मिळत नाही, तेव्हा ते एकदम त्या स्तरावर येतात आणि त्या स्तरावर जेव्हा येतात, तेव्हा काहीतरी चुकीची गोष्ट जीवनामध्ये घडून जाते. मग त्यामुळे जेव्हा आपल्यामध्ये हा रजोगुण आहे किंवा तमोगुण आहे, हे जेव्हा आपल्या लक्षात येते, की एखाद्या ठिकाणी आपला रजोगुण आणि तमोगुण असेल, तर आपण त्या ठिकाणी एक कुठेतरी आपण थोडंसं टॉलरन्स केलं पाहिजे आणि जेव्हा ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला समजतात, तेव्हा जीवन हे
शांतीपूर्ण होऊन जातं. तर अजून एक लाईव्ह लेसन आपण बघू शकतो ह्याच्यामधून, की जसे की याच्यामध्ये दिले की मी अशी आहे का किंवा ती तशी आहे किंवा आपण आपल्या गुणांनी प्रभावित होऊन त्या विषयावर वाद घालत राहतो, जे काही काळाने निरर्थक राहील. की जसे एखादी गोष्ट आहे, की एखादा वाद झाला मैत्रिणी बरोबर असेल किंवा पती पत्नी, तर आपण नेहमी बघतो, एक रोजचं उदाहरण देते की त्याच्यातून आपल्याला पटकन गोष्टी समजतात की पती पत्नी किती वाद होतात तो एकमेकांचे, एकमेकांबरोबर किती भांडणं करतात, की कधी-कधी 20-20, 25-25 वर्ष लग्नाला झालेले असतात आणि तेव्हाच ते एकमेकांचं उकरून काढतात कधी-कधी, की तू हां, तुझ्या आईने मला असं केलं, तुझ्या वडिलांनी मला असं केले, तुझा भाऊ मला असा बोलला, मला लग्नामध्ये ही गोष्ट दिली नाही. आणि मग जेव्हा ते एकमेकांचे पार किती कुठल्या-कुठल्या गोष्टी काढतात एकमेकांच्या, मग ह्याच्यामध्ये असं आहे का, की त्यांचं एकमेकांवर प्रेम नाही? की ते त्यांचं प्रेम त्यांचं आहे एकमेकांवर प्रेम. परंतु जेव्हा ते परंतु जेव्हा हा रजोगुण आणि तमोगुण ॲक्टिव्ह होतो व्यक्तींमध्ये, तेव्हा मग मात्र त्या व्यक्ती त्याचा कंट्रोल राहत नाही, नियंत्रण राहत नाही. माहीत असतं प्रेम आहे, परंतु हा रजोगुण आणि तमोगुण आपल्यामध्ये ॲक्टिव्ह होतो आणि त्यावेळेस आपण एक स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. खरोखर मी या पद्धतीने वागत आहे किंवा रिएक्ट होत आहे किंवा समोरील व्यक्ती जर त्या पद्धतीने रिएक्ट होत आहे, तर या व्यक्तीमध्ये खरोखर ती गोष्ट आहे का? किंवा ती व्यक्ती तशी खरोखर तशी आहे का? ती वाईट आहे का? तर ह्या गोष्टींचा आपण थोडा विचार केला पाहिजे. कारण जेव्हा अशा पद्धतीचा व्यवहार होतो, आपण अक्षरशः कठपुतळीप्रमाणे कार्य करतो. कठपुतळीप्रमाणे आपल्याला हे सत्व, रजो, तमोगुण आपल्याला नाचवतात आणि जेव्हा हे अशा पद्धतीचा आहे, तर आपला विवेक आउट ऑफ होतो. विवेक जो आहे, तो विवेकावरचं पूर्ण नियंत्रण सुटतं. म्हणून जर आपल्या जीवनामध्ये जर कधी कळलं, की आपल्यामध्ये हा आता रजोगुण ॲक्टिव्ह झालेला आहे. आता आपल्याला तमोगुण आहे. तर अशा वेळेस जर आपल्याला हे समजायला लागलं, तर जीवनामध्ये कितीतरी गोष्टींनी आपण प्रभावित होणार नाही, की जे आता आपण एखाद्या चुकीचा निर्णय घेतला किंवा चुकीच्या ठिकाणी वादविवाद केला, तर आपल्याला पुढे जाऊन भविष्यात वाटतं ना कधी-कधी, की नाही अरे मी असं करायला नको होतं किंवा मी असं वागायला नको होतं. कसं काय झालं माझ्याकडून? माझ्याकडून ती चूक झाली. मग हेच जर आपण रजोगुण आणि तमोगुण आपल्यामध्ये ॲक्टिव्ह होतं हे आपल्याला जर समजलं, तर नक्कीच आपण अशा जीवनामधील अशा कितीतरी गोष्टी, निरर्थक गोष्टी आपल्या जीवनामधील निघून जातील आणि नक्कीच जे मॅरेज काउन्सिलर जे आहे, काउन्सिलिंग जे आहे, की आपण बघू शकतो, की पती-पत्नी ह्यांच्यामध्ये तर हे जर पती-पत्नीमध्ये जर कळायला लागलं, तर असे किती कुटुंब आहेत ते सुखी होऊ शकतील. आणि अजून एक लाईफ लेसन ह्या स्टोरीज मधून 3 ह्याच्यामधून घेऊ शकतो, की आपण या 3 गुणांबरोबर झगडत आहोत. परंतु श्रीकृष्ण हे या 3 गुणांच्या पलीकडे आहेत. ते आपल्या समस्त प्रतिक्रियांचे साक्षी आहेत. की जसं मागील अध्यायामध्ये आपण बघितलं, की भगवान श्रीकृष्ण म्हणजे एक सीसीटीव्ही आहे. सीसीटीव्ही कॅमेरा जो जसा आहे तसं भगवंत आपल्याला बघत असतात आपल्या जीवनामध्ये. त्यामुळे कुठलीही गोष्ट जी आहे, तर आपल्या जीवनामध्ये चुकीची जर आपण करत असेल, तर ते भगवंत ह्या सगळ्या प्रतिक्रियांचे साक्षी आहेत. तर आपण नेहमी आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, की भगवंत आपल्याला बघत आहेत. त्यामुळं आपण चुकीचे कार्य आपल्या जीवनामध्ये करू नये. तर आता दुसरी हे 3 गुण जे आहेत, तर ह्या 3 गुणांअंतर्गत तर आपण बघूया, की यांना कुठली गती प्राप्त होते, त्यांचा मृत्यू कशाप्रकारे होतो. तर हा एक श्लोक आहे. 18वा श्लोक आहे हा. तर 18व्या श्लोकामध्ये ह्याचं वर्णन केलेलं आहे भगवंतांनी. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा जगन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा. सत्वगुणी मनुष्य क्रमशः ऊर्ध्वगतीने ऊर्ध्वगतीने उच्चतर लोकांमध्ये जातात. रजोगुणी मनुष्य पृथ्वी लोकात वास करतात आणि जे निंद्य तमोगुणात स्थित आहेत त्यांचे नरक लोकात अधपतन होते. तर याच्यामध्ये भगवंत सांगत आहेत, की हे 3 गुणांमध्ये जे जीवन जगतात वेगवेगळ्या, की जो कुठला तरी एक मुख्य गुण असतो आपल्यामध्ये. 70% कोणामध्ये सत्व असेल, कोणामध्ये 80% रज असेल, कोणामध्ये 90% तमोगुण असेल, 5-5% हा गुण असेल. तर त्या पद्धतीने कशा पद्धतीने या लोकांचा मृत्यू किंवा त्यांचं जी लाईफ पुढचं जीवन जे आहे
ते मिळतं. तर ह्याच्यामध्ये बघू शकतो की स्वर्गलोक जो आहे की की याच्यामध्ये बघू की मृत्यूच्या नंतर हे 3 जे गुणांमध्ये कार्य करतात, जीवन जगतात, तर यांची गती काय आहे? तर हे 15व्या श्लोकामध्ये याचं वर्णन केलेलं आहे, की सत्वगुणी जी व्यक्ती असती, ती सत्वगुणी व्यक्तीला स्वर्गलोक मिळतो, सत्वगुणी. आणि रजोगुणी जी असती, रजोगुणी व्यक्तीला भूलोक मिळतो. आणि तमोगुणी जी व्यक्ती असती, त्याचं खालच्या निम्न जातीमध्ये किंवा खालच्या लोकांमध्ये पतन होतं. तर आता 14 प्लॅनेट आहेत. 14 प्लॅनेट आहेत की वरच्यापासून पाताळापर्यंत असे 14 प्लॅनेट आहेत. आणि 14 प्लॅनेटमध्ये सत्वगुणी जी व्यक्ती असती ती वरच्या प्लॅनेटमध्ये जाते. आणि रजोगुणी जी व्यक्ती असती ती पृथ्वी लोकावरच परत तिला जन्म दिला जातो. पण त्याच्यामध्ये पण कधी-कधी खालच्या जातीमध्ये, खालच्या स्तरामध्ये त्याच्यामध्येही वेगवेगळे हे आहेत, मनुष्य जन्म आहेत. तर त्या पद्धतीने त्याला त्याच्या ह्या 3 गुणांअंतर्गत त्याचं जे जीवन आहे त्याप्रमाणे त्याला जन्म दिला जातो. आणि तमोगुणी जी व्यक्ती आहे, त्या तमोगुणी व्यक्तीचं पूर्ण पतन होतं. ही तमोगुणी व्यक्ती ही पूर्ण खालच्या प्लॅनेटमध्ये जाते किंवा पशु योनीमध्ये वगैरे आपण ते बघू शकतो की ते खूप प्राणी असेल किंवा पशु असेल किंवा खालच्या पाताळामध्ये त्यांना त्या पद्धतीने त्यांचं पतन होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण बघतो की प्रतिफळ म्हणजे ह्यांना फळ काय मिळतं ह्या पद्धतीने हे जर जीवन जगतायत आता, तर सत्वगुणी जी व्यक्ती असती, सत्वगुणी व्यक्तीचं जे आहे की त्याच्या जीवनामध्ये शुद्धता राहते. आणि शुद्धता राहिल्यामुळे आपोआप त्याचं जीवन हे शांतीपूर्ण चालू असतं. तर रजोगुणी व्यक्तीच्या जीवनामध्ये पूर्ण कष्ट असतात. कष्ट का असतात? का तर त्याच्या जीवनामध्ये त्याला नेहमी निरंतर काही ना काही मिळवायची ओढ लागलेली असते. पैसा मिळवायचा आहे, घर प्रॉपर्टी मिळवायची, गाडी घ्यायची, बंगला घ्यायचा आहे, भरपूर काही गोष्टी करायच्या. त्यामुळं तो पूर्ण त्याचं जीवन हे कष्टामध्ये जातं. आणि जे तमोगुणी जी व्यक्ती असते, ती पूर्ण मूर्खतापूर्ण म्हणजे त्याच्या जीवनामध्ये काहीच कुठल्याच गोष्टी हे नसतात, नीतिमूल्य नसतात किंवा तत्व नसतात. तर ते जीवन त्याचं हे अशा पद्धतीने जातं, की कुठल्याही तत्वांना त्याच्या जीवनामध्ये स्थान नाही मिळत किंवा कुठलीही गोष्ट त्याच्या जीवनामध्ये एक मूल्यांना स्थान नसतं. आणि हेच 3 गुण जे आहेत, ते आपल्या जीवनावर कशा पद्धतीने प्रभाव टाकतात. तर हे 17व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे, की सत्वगुणी व्यक्ती ही नेहमी तत्वज्ञानी, ज्ञानपूर्ण असते. रजोगुणी व्यक्तीमध्ये नेहमी लोभ असतो आणि तमोगुणी व्यक्ती ही नेहमी आळशी असते. तर ह्याच्यातून आपण एक शिकवण घेऊ शकतो, की आपल्या वर्तमानातील कार्यांवर निर्धारित आहे, की आपले पुढचे शरीर निर्माण करणे. म्हणून सावधानपूर्वक जीवन व्यतीत केले पाहिजे. तर ह्याच्यामध्ये खूप ह्याच्यातून एक खूप छान आपण लाईफ लेसन घेऊ शकतो, की हे जे जीवन आहे, ही मनुष्य जीवन किती दुर्लभ आहे. हे जे मनुष्य जीवन आहे, ते आपल्याला वरती पण घेऊन जाऊ शकतं. खालच्या ह्याच्यामध्ये पाताळामध्ये पण आपल्याला एखादा देह मिळू शकतो. आणि तेच आपल्याला ह्या पृथ्वीवर पण वास करायला म्हणजे हे मनुष्य जीवन किती दुर्लभ आहे. आणि हे अशा ठिकाणी आपल्याला फिरवत आहे. तर मग आपण ह्या जीवनाचा किती काळजीपूर्वक आणि सावधानपूर्वक जीवन व्यतीत केलं पाहिजे. कारण आपण जे काही आता कार्य करणार आहोत, त्या कार्यांवरच आधारित आहे, की आपल्याला पुढचा देह हा कसा मिळेल. तर हे इतकं इम्पॉर्टंट आहे हा मनुष्य जन्म. तर हा मनुष्य जन्म एक साधन आहे आपल्या जीवनामध्ये. तर याचा आपण खूप काळजीपूर्वक वापर केला पाहिजे. तर ही एक शिकवण आपण याच्यातून घेऊ शकतो. आणि हे शिकवण आपण ह्याच्यातून घेऊ शकतो. परंतु त्याचबरोबर ही एक हा श्रीमद भागवतम मधला खूप सुंदर श्लोक आहे, की ह्या शरीराचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो. तर हे श्रीमद भागवतम मधील एक श्लोक आहे. तर तो आपण बघूया. नृदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं प्लवं सुकल्पं गुरुकर्णधारं मयानुकूलेन वस्वतेरितं पुमान भवाब्धिं न तरेत स आत्महा. तर ह्या श्लोकामध्ये खूप सुंदर श्रीमद भागवतम मधील हा 11वा कॅन्टो आहे आणि 20वा अध्याय त्याच्यातील 17वा हा श्लोक आहे. तर ह्या श्लोकामध्ये खूप छान पद्धतीने भगवंत सांगत आहेत, की ह्या शरीराचं महत्व म्हणजे जे आपण मागच्या आताच्या लाईफ लेसन मध्ये बघितलं, की ह्या शरीराचा वापर आपण किती चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये भागवतम मध्ये ह्याचं श्रीमद भागवतम मध्ये वर्णन केलेलं आहे, की नृदेह माध्यम म्हणजे हे जे मानव निर्मित म्हणजे मनुष्य जन्म जो आहे, हे शरीर जे आहे आपल्याला दिलेलं, तर हे किती
सुलभम सुदुर्लभम म्हणजे अतिशय दुर्लभ आहे हे शरीर आपल्याला दिलेलं आहे. आणि ह्या शरीराचा वापर करून आपण कशा पद्धतीने या 3 गुणांना पार करू शकतो. तर याच्यामध्ये बघू शकतो की हे मानव जीवन जे आहे अत्यंत दुर्लभ आहे आणि ह्या जीवनाची शरीराची जी तुलना आहे ती कशाबरोबर केलेली आहे? तर एका नावेबरोबर केलेली आहे. की जशी नाव समुद्रामध्ये जर जात असेल तर ती नाव आपल्याला घेऊन जाते. तसं अगदी ही नाव जी शरीर आहे ते एका सुनिर्मित अशा नावेप्रमाणे आहे. आणि त्याचा जो कॅप्टन आहे तर तो कोण आहे त्याचा कॅप्टन? तर त्याचा कॅप्टन जो आहे तो म्हणजे गुरु. तर तो गुरु ही नाव चालवत आहे. आणि दुसरे म्हणजे की जी अनुकूल हवा म्हणजे याचं वर्णन जे केलंय काय मयानुकूलेन नभस्वतेरितम म्हणजे ही जी अनुकूल हवा जी वाहत आहे तर ती आपल्याला पुढे घेऊन जाते. तर ही अनुकूल हवा म्हणजे काय हो? तर अनुकूल हवा म्हणजे भगवंतांचा संदेश, भगवद्गीतेचा संदेश की तो आपल्या जीवनामध्ये आपण कशा पद्धतीने पालन करत आहोत. तर त्या पद्धतीने आपण आपल्या जीवनाला दिशा देत आहोत का? आणि या सगळ्यांचा विचार करून जेव्हा मनुष्य आपल्या ह्या जीवनाचा उपयोग संसार रूपी सागर पार करण्यासाठी करतो, तेव्हा ह्या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत की तो आपल्या जर का पार करण्याचा प्रयत्न करत नसेल, तर तो आपल्या आत्म्याचं हनन करत आहे. हनन म्हणजे काय? तो आत्म्याचे आत्महत्या करत आहे थोडक्यात. तर आत्महत्या म्हणजे काय? आत्मा तर अमर आहे. मग आत्महत्या म्हणजे काय? तर आत्महत्या म्हणजे जेव्हा आध्यात्मिक गोष्टीसाठी आपण आपल्या जीवनाचा उपयोग करत नसेल, तर त्याला आध्यात्मिक हा शब्द म्हणजे त्याच्यामध्ये त्याला आत्म्याचं हनन करणारा, आत्म्याची हत्या करणारा असा शब्द वापरला जातो. ऍक्च्युली आत्मा हा अमर आहे. परंतु जेव्हा आध्यात्मिक आपण हे करू शकत नाही, जीवनामध्ये बाहेर पडू शकत नाही. म्हणून आपण ह्या जीवनामध्ये एक खूप छान लाईफ लेसन घेऊ शकतो आपल्या जीवनामध्ये, की लक्षपूर्वक पारख करणे, माझ्या जहाजाचा नायक हा बरोबर आहे का? किंवा अनुकूल हवा चालली आहे का? अन्यथा आपल्याला मृत्यूनंतर येथेच भटकत राहावे लागेल. म्हणजे ही आपल्या जीवनामध्ये खूप हे बघू शकतो की आपल्या मृत्यूनंतर आपण आपल्या जीवनामध्ये नेहमी गुरूंची जी पारख आहे ती खूप काळजीपूर्वक केली पाहिजे. गुरु आपल्याला योग्य मिळालेत का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे भगवंतांच्या भगवद्गीतेनुसार आपण आपल्या जीवनामध्ये भगवद्गीतेच्या संदेशांचं पालन करत आहोत का? आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा ह्या जीवनाच्या संदेशाचं पालन जर आपण आपल्या जीवनामध्ये करत असेल आणि जर किंवा ते करत नसेल तर मृत्यूनंतर मात्र आपल्याला ह्या जन्मांमध्ये इथेच भटकत राहावं लागेल. त्यामुळे याच्यातून जसं की 3 गुणांना तेव्हाच आपण पार करू शकतो, की जेव्हा हे 3 गुणांच्या पलीकडे आपण जाऊ, तेव्हाच आपल्याला भगवंतांची प्राप्ती होऊ शकते. की जसं 3 हातकडी आहेत, हे सत्व आणि रजो आणि तमोगुण. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की 3 प्रकारच्या ह्या हातकडी आहेत, की जसं आपल्याला जर कोणी विचारलं, की सोन्याची, चांदीची किंवा पितळी कुठली हातकडी पाहिजे? जर एखादा कोणी म्हणेल, की मला सोन्याची आवडेल. पण तरी पण आपण शेवटी ती हातकडीच आहे. तसं त्या पद्धतीने हे 3 जे गुण आहेत एका हातकडीप्रमाणे आहेत. तुम्ही कुठल्याही गुणांतर्गत राहा, पण शेवटी ते एका हातकडीप्रमाणेच कार्य करत असतात. तर ह्याच्यातून आपण कशा पद्धतीने बाहेर पडू शकतो या 3 हातकडीतून? तर हा 20वा श्लोक आहे. ह्या श्लोकामध्ये आपण बघूया, भगवंत आपल्याला काय सांगत आहेत. गुणानि तान नित्य त्रिदेही देह समृद्धवान जन्म मृत्यू जरा दुःखेर्विमुक्तो मृतम श्रुते. तर जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो, तेव्हा तो जन्म मृत्यू जरा आणि त्यापासून होणाऱ्या दुःखातून मुक्त होऊन याच जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो. तर हे 3 गुणांचे जे बंधन आहे हे 3 गुणांचे जे बंधन आहे तर ह्याच्यातून आपण कशा पद्धतीने मुक्त होऊ शकतो, या कष्टातून कशा पद्धतीने आपण सुटका करू शकतो. तर अर्जुन हा प्रश्न भगवंतांना विचारत आहे. ही खूप छान प्रश्न अर्जुन भगवंतांना विचारत आहे की हे गुण आपण याच्यातून आपण कशा पद्धतीने बाहेर पडू शकतो, की या दुःखातून आपली कशी मुक्तता होऊ शकते. तर याच्यामध्ये अर्जुन प्रश्न विचारत आहे की याला आपण कसे पार करू शकतो ह्या 3 गुणांना.
तसेच पार करणाऱ्याची लक्षणं काय आहेत, त्रिगुणांच्या पलीकडे असणाऱ्याची, त्याचं आचरण कसं आहे आणि या 3 गुणांना आपण कसे पार करू शकतो. तर अशा पद्धतीचे प्रश्न अर्जुन हा विचारत आहे. तर ह्या 3 गुणांना पार करणे. तर पहिली जी स्लाइड आहे ती बघूया आपण, की लक्षणं. त्याच्यामध्ये कुठले लक्षण असतात त्याच्यामध्ये, की जसं आपण बघू शकतो, की याच्यामध्ये स्थिरता. स्थिरता असते. त्याचं लक्षण म्हणजे काय? स्थिरता. स्थिरता म्हणजे त्याच्या जीवनामध्ये नेहमी त्याला एक, हे भौतिक शरीर नाही, तर आपण आत्मा आहोत. या गोष्टीचं नेहमी त्याला ज्ञान असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात, तेव्हा आपोआपच त्याच्या शरीरामध्ये तो आत्मेच्या स्तरावर प्रत्येकाला बघत असतो. आणि कुठलीही गोष्ट, कुठलाही व्यवहार जो आहे, तो त्याच्या जीवनामध्ये करत असतो, की तेव्हा तो कुठल्याही त्या 3 गुणांच्या पलीकडे असतो. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये एक प्रकारची ही असते, स्थिरता असते त्याच्या जीवनामध्ये, की जसं आपण बघितलं, की की जर पती-पत्नी जे आहेत, पती-पत्नी जर भांडण करत आहेत, पण त्यांना जर कळत असेल त्यांच्या जीवनामध्ये जर हे होत असेल आणि जर त्यांना कळत असेल, की हा रजोगुण आणि तमोगुण आपल्यामध्ये ॲक्टिव्ह आहे आणि त्याप्रमाणे ते स्वतःला स्वतःमध्ये ती स्वतःची सहनशीलता वाढवत आहेत. मग सहनशीलता त्यांच्यामध्ये आपोआप, जेव्हा सहनशीलता त्यांच्या जीवनामध्ये वाढते, तेव्हा आपोआपच त्यांच्यामध्ये जीवनामध्ये स्थिरता येते आणि जेव्हा स्थिरता येते, तेव्हा तटस्थता म्हणजे या गुणांप्रती उदासीनता येते. उदासीनता म्हणजे काय? की असं नाही की आपण आपल्या जीवनामध्ये उदासीन राहायचं. आपली कर्तव्य आपण करायची. परंतु जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मिळत नाही किंवा एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये काही घडते, तेव्हा आपण त्या दृष्टीने, त्या नजरेने बघतो, की अरे हा हे त्रिगुणांच्या ह्या जे गुण आहेत, हे गुण आपल्यावर कार्यरत करत आहेत आणि त्याप्रमाणे त्याची सहनशीलता वाढते आणि ज्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये मिळत नसतील, त्या गोष्टी त्याला हे येत नाही, नैराश्य येत नाही. तो आहे त्याच्यामध्ये समाधानी राहतो आणि त्याच्यातून काय होतं, की त्याला उत्कंठामुक्त राहतो. उत्कंठामुक्त म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची आपल्याला खूप उत्कंठ असेल आणि उत्कंठ असते, की ती गोष्ट मिळवण्याची एक धडपड चालू होते जीवनामध्ये. इच्छा होती, की मला आता ही गोष्ट पाहिजे आणि ती मिळाली नाही, की ती व्यक्ती दुःखी होऊन जाते. तसे त्याच्या जीवनामध्ये उत्कंठामुक्त असतो तो. जे आहे त्यात तो आनंदी असतो आणि समाधानी असतो आणि जेव्हा तो अशा पद्धतीने उत्कंठामुक्त असतो, तेव्हा तो द्वेषमुक्त असतो. आपोआपच त्याच्यामध्ये कुठलाही द्वेष येत नाही. कुणाविषयी त्याच्या मनामध्ये वाईट भावना येत नाही. तर ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो, की एक आपण लाईफ लेसन, अनमोल शिकवण आपण ह्याच्यातून बघू शकतो, की जेव्हा आपण आपल्या शारीरिक स्तरावरून वरच्या स्तरावर येऊ, तेव्हा आपल्यामध्ये स्थिरता, तटस्थता आणि द्वेषरहित अशा गुणांचा विकास होईल. ते आपण बघू शकतो, की याच्यामध्ये जेव्हा ह्या 3 गुणांच्या पलीकडे आपण जाऊ, तेव्हा आपोआपच 3 गुणांच्या आपण शारीरिक स्तरावरून वर जातोय, की आपण नेहमी एक शरीराला एक आत्म्याच्या स्तरावर तर बघतच आहोत, परंतु त्याचबरोबर हे 3 गुण कशा पद्धतीने आपल्याला कार्यरत करत ठेवत आहेत, जेव्हा आपण ह्या स्तरावरून उठतो, तेव्हा आपोआपच आपल्या जीवनामध्ये ह्या ज्या क्वालिटीज आहेत, तर त्या येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक आपण आपल्या जीवनामध्ये शिकू शकतो, की उत्कंठा जी आहे, ती आपल्या वर्तमान जीवनातील आनंदाला घेऊन जाते. त्या भविष्याकरता जे आपले कधीच नव्हते. म्हणजे एखाद्या गोष्टीची उत्कंठा, आस असेल आपल्या जीवनामध्ये, ओढ असेल मिळवण्याची, परंतु ती आपल्या भविष्यात म्हणजे ती एखादी गोष्ट माझ्या भविष्यामध्ये नाहीये किंवा मला ती नाही मिळू शकत आणि तरीही आपण ती इतकी उत्कंठाने इतका प्रयत्न करत आहोत, की जे आपल्या जीवनामध्ये नाही होऊ शकत. काही गोष्टी प्रयत्नांती मिळतात, परंतु काही गोष्टी जर आपल्या जीवनाची सत्यता वेगळी असेल, विचार रिॲलिटी वेगळी असेल आणि कॅपॅसिटी आपली वेगळी असेल, तरी आपण त्याची हाव धरतो. तर अशा भविष्यासाठी आपण दुःख करतो, की जे भविष्य आपले नाहीच आहे किंवा जे आपल्या जीवनामध्ये ते आपल्यासाठी नाहीये. तर हे आपण बघू शकतो, की त्याच्यासाठी आपण दुःख करतो, त्याच्यासाठी आपण रडतो. आणि दुसरी गोष्ट आता आपण बघू शकतो, की हे 3 गुणांना जे पार करतात, तर यांचं आचरण कसं असतं? तर हे प्रत्येक परिस्थितीमध्ये स्थिर असतात. कारण तर की जसं प्रत्येक परिस्थितीमध्ये स्थिर म्हणजे त्यांना कुठल्या गोष्टीची 3 गुण कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये कार्य करतात ह्याची जाणीव त्यांना असते. त्यामुळे ते प्रत्येक गोष्टीमध्ये स्थिरता असते त्यांच्या जीवनामध्ये. प्रशंसा किंवा निंदा, कुणी त्यांना स्तुती करू दे, कुणी त्यांना वाईट बोलू दे, त्याचा त्यांच्या जीवनामध्ये ह्या 3 गुणांच्या पलीकडे असणाऱ्या व्यक्तीवर काहीही प्रभाव पडत नाही किंवा त्यांचा कुणी अपमान केला किंवा कुणी सन्मान केला, त्याचाही त्यांच्या जीवनावर काही इफेक्ट होत नाही. सुख येऊ दे, दुःख येऊ दे, त्यात सुख आणि दुःख ते काही जे काय आहे किंवा इच्छेनुसार होतंय, कधी इच्छेविरुद्ध होतं.
ते काही त्यांच्या आपल्या कर्मानुसार होत आहे, कर्माची काही फळं, अशा पद्धतीने त्यांचा दृष्टिकोन असतो. आणि प्रत्येक वस्तू आणि व्यक्तीप्रती त्यांच्या हृदयामध्ये समभाव असतो, की जसं जन्मभूमी आहे किंवा दगड आहे, त्यांना कधी एखादी भूमी किंवा जमीन असेल ती मिळाली, कधी एखाद्या ठिकाणी काही दगड माती मिळाली, काही ठिकाणी सोनं सुवर्ण मिळालं, काही ठिकाणी शत्रू मिळाले, मित्र मिळाले. कुठलीही गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये येऊ दे, ते त्याला समभावाने बघतात. त्याच्यामध्ये ते इक्वल लेव्हलवर बघतात आणि त्यांचं प्रत्येक कार्य हे भगवंतांना केंद्रित असतं. भगवंतांना केंद्रित असतं म्हणजे त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये शरणागती असते, भक्तीमध्ये दृढता असते त्यांच्या जीवनामध्ये. तर ही भक्तीमध्ये दृढता असते. तर हे गुण जेव्हा पार करू, तेव्हा आपल्यामध्ये कुठल्या गोष्टी येतात हां? आणि कशा पद्धतीने पार करतो, तर हे ह्या श्लोकामध्ये भगवंतांनी 26व्या श्लोकामध्ये सांगितले आहे. मां च यो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान् समतीतैतान् ब्रह्मभूयाय कल्पते. जो मनुष्य सर्व परिस्थितीमध्ये एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो, तो तात्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तरापर्यंत उन्नत होतो. तर याच्यामध्ये आपण बघूया की भगवंत काय सांगत आहे, की ह्या 3 गुणांच्या सर्व परिस्थितीमध्ये तो एकनिष्ठ होतो आणि पूर्णतः माझ्या भक्तीमध्ये तो संलग्न होतोय. तर तो तात्काळ 3 गुणांच्या पलीकडे जातो. तर आता 3 गुणांच्या पलीकडे भगवंत सांगत आहेत, की त्या 3 गुणांच्या पलीकडे तो जातो. तर पूर्णतः भक्तीमध्ये अविचलित भावाने, एकनिष्ठ म्हणजे काय? की अविचलित भावाने कुठलीही गोष्ट त्याला विचलित करत नाही आणि पूर्ण भक्तीमध्ये तो एक पूर्ण भक्तीमध्ये तो प्रवृत्त म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये संलग्न होतोय. आणि ज्यावेळेस अशा पद्धतीने तो जीवन जगतो, त्यावेळेस भगवंत म्हणताय, की तो 3 गुणांच्या पलीकडे जातो. तर ह्याच्यातून आपण काय शिकू शकतो? की तर आपण बघू शकतो, की हे 3 गुण जे आहेत ते आपल्याला बांधतात आणि श्रीकृष्ण सोडवतात आणि मुक्त करतात. की जसं मी सांगितलं, की 3 हातकडी आहेत. जर 3 हातकडीची चावी जी आहे, ती भगवंतांकडे आहे. जर आपण भगवंतांची सेवा केली, 12व्या अध्यायामध्ये आपण बघितलं, की पवित्र लीला माताजींनी 12वा अध्याय मला वाटतं झालेला आहे, की त्याच्यामध्ये नवविधा भक्तीमध्ये कशा पद्धतीने नवविधा भक्तीचे आचरण आपण करू शकतो आपल्या जीवनामध्ये. तसं भगवंत सुद्धा आता इथे सांगत आहेत, की हे 3 हातकडी ज्या आहेत, त्या 3 हातकडींची चावी भगवंतांकडे आहेत आणि हे 3 गुण आपल्याला बांधत असले तरी श्रीकृष्ण आपल्याला सोडवतात आणि ते मुक्त करतात. तर ही जो 12वा अध्याय आहे, की त्यामध्ये नवविधा भक्तीचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे, की नवविधा भक्तीमध्ये भगवंत आपल्याला सांगतात ह्याच्यामध्ये सांगत आहेत, की भगवंत आपल्याला सोडतात. भगवंत ती चावी आपल्याला देत आहेत आणि आपल्याला सोडवतायत. तर ही नवविधा भक्ती म्हणजे काय? तर नवविधा भक्तीमध्ये मध्ये आपण नवविधा प्रकार बघितलेले आहेत आणि नवविधा भक्तीमध्येच आपण हा महत्त्वपूर्ण हे आहे, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे. या महामंत्राचा जप करणे. तर हे नवविधा भक्तीमधील अतिशय महत्वाची गोष्ट आहे, की ह्या महामंत्राचा जप करणे. आणि जेव्हा आपण या महामंत्राचा जप आपल्या जीवनामध्ये सुरू करू, जेव्हा हळूहळू एक एक गोष्ट आपल्या जीवनामध्ये आपण प्रगती करू, तेव्हा आपोआपच भगवंतच आपल्याला ह्या 3 गुणांची चावी देतात आणि 3 गुणांमधून आपल्याला सोडवतात. तर अशा प्रकारे आपण ह्या अध्यायावर एक प्रकाश टाकला, की कशा पद्धतीने आपण काय-काय ह्या अध्यायामध्ये भगवंतांनी शिकवलेलं आहे. एक प्रयत्न केला थोडक्यामध्ये सांगण्याचा. तर आपण हा अध्याय आपला झालेला आहे. तर आपण एक रिव्हिजन घेऊया ह्याच्यावर, की आपण काय-काय एक थोडक्यात 1-2 मिनिटांमध्ये अ, बघूया, की एक रिव्हिजन आपल्याला होईल याच्यामध्ये, की पहिल्या भागामध्ये आपण बघितलं, की पहिल्या ह्याच्यामध्ये बघितले, की प्रकृतीचे 3 जे गुण आहेत, की त्याची परिभाषा कुठली आहे? 3 गुण कुठल्या प्रकारचे आहेत? त्याच्यामध्ये आपण बघितलं, की त्याच्यामध्ये प्रकारामध्ये आपण बघितलं, की मी कुठे आहे? की आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने हे गुण कार्यरत करत असतात. दुसऱ्या विभागामध्ये आपण बघितलं, की ही गुणांची जी प्रधानता आहे, कधी कुठला मुख्य गुण असतो, कधी सत्वगुण असतो, कधी रजोगुण असतो. सत्वगुण आपल्या जीवनामध्ये आपल्याला स्पष्टता देतो, रजोगुण व्यग्रता देतो आणि तमोगुण म्हणजे ही पूर्णपणे माया आहे. आणि तिसऱ्या विभागामध्ये बघितलं आपण, की गुणांतर्गत कार्य किंवा मृत्यू. कशा पद्धतीने सत्व, रजो आणि तमोगुण लोकांना स्वर्गलोक मिळतो, कोणाला भूलोक मिळतो, कोणाला नर्कलोक मिळतो. काही निम्न जातीमध्ये त्यांचे पतन होते. चौथ्या विभागामध्ये आपण बघितलं, की या गुणांना पार करणाऱ्याची लक्षणं काय आहेत? तो कशा पद्धतीने पार करू शकतो आणि पार करणाऱ्याचे आचरण भगवंत यामध्ये सांगत आहेत, की या 3 गुणांच्या पलीकडे गेलेल्या व्यक्तीचे
आचरण कसे आहे आणि त्याचे लक्षण कसे आहे. तर अशा पद्धतीने 14वा अध्याय आपण शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही आशा आहे की तुम्हाला सगळ्यांना हा 14वा अध्याय एक प्रयत्न केला की कुठेतरी तुम्हाला थोडंफार समजला असेल, एक आशा करते. अशा प्रकारे 14वा अध्याय आपला समाप्त झालेला आहे. थँक्यू. हरे कृष्णा. कोणाचे काही कमेंट्स असतील, कोणाचे काही क्वेश्चन असतील, काय असेल तर तुम्ही नक्की शेअर करू शकता. काही तुमच्या कमेंट्स, काही हरी बोल. कॉमेंट्स म्हणजे उत्कृष्ट लेक्चर झालं.